भारतीय संविधान ज्यावेळेस नव्हतं किंवा ब्रिटिश भारतामध्ये आलेले नव्हते, त्यापूर्वी भारताची परिस्थिती काय होती? किंवा आपण एक अशी कल्पना करूया, की जगामध्ये जेव्हा कुठल्याच देशामध्ये हे कॉन्स्टिट्यूशनच उपलब्ध नव्हतं किंवा संविधानासारखी संकल्पनाच नव्हती, त्यापूर्वीची परिस्थिती काय होती? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की जगभरामध्ये जे काही शासन व्यवस्था होत्या, त्या शासन व्यवस्थेच्या पाठीमागे कुठे ना कुठे धर्म उभा होता. आणि धर्माचे जे नियम आहेत, तेच नियम तिथल्या शासन व्यवस्थेचे नियम होते. आणि म्हणून याला जर आपण एका वाक्यामध्ये सांगायचं असं ठरवलं, तर आपल्याला असं दिसेल, की धर्माचे नियम हेच शासकांचे कायदे होते आणि त्या कायद्याला अनुसरून तिथली शासन व्यवस्था राज्यकारभार करत होती. असं बऱ्याच ठिकाणी होतं. बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा आपण एक 99% ज्याला आपण म्हणू, तर इतकं प्रमाण या धर्माच्या नियमांचं होतं आणि त्याच्या आधारावरती तिथली शासन व्यवस्था काम करत होती. त्याच्यामध्ये वेगवेगळे धर्म आहेत. भारतामध्ये जसं हिंदू धर्म आहे किंवा बौद्ध धर्म आहे, किंवा मुस्लिम धर्म आहे जगभरामध्ये काही देशामध्ये, ख्रिश्चन धर्म आहे, शीख धर्म आहे. तर त्या पद्धतीनं त्यांची त्यांची धर्म ज्या पद्धतीचे नियम सांगत होते, त्याच पद्धतीची शासन व्यवस्था तिथल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा तिथल्या स्टेटमध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून हे धर्माचे नियम ज्या पद्धतीनं त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये काम करत होते, तर त्याच पद्धतीची नियमावली म्हणजे ज्याला आपण संविधान असं म्हणतो. तर हे संविधान म्हणजे काय आहे, तर तिथलं शासन आणि प्रशासन चालावं यासाठी केलेली एक नियमावली आहे असं म्हटलं जातं. याची व्याख्या बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या केलेल्या आहेत. आपण त्याच्या जास्त डीप मध्ये जायचं नाही, पण आपण एक सोपी व्याख्या अशी करूया, की एखाद्या स्टेटची किंवा एखाद्या देशाची शासन आणि प्रशासन व्यवस्था सुरळीतपणे चालावी याच्यासाठी घडून आणलेले, तयार केलेले जे काही नियम असतात, त्या नियमांना आपण सर्वसाधारणपणे संविधान असं म्हणतो. आता ही परिस्थिती आपण पाहतोय, की भारतामध्ये ब्रिटिश येण्याच्या पूर्वीची परिस्थिती काय होती, तर इथं देखील धर्माचे नियम जे होते ते इथल्या शासकांचे कायदे होते. आणि मग त्या नियमानुसार किंवा त्या कायद्यानुसार इथली जी शासन व्यवस्था आहे, ती शासन व्यवस्था काम करत होती. पण ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर मात्र याला थोडंसं एक वेगळं वळण मिळायला लागलं. आणि म्हणून आपण पाहायला बघतो, की ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर याच्यामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत. आता बघा, सुरुवातीला आपण हे पाहूया, की अ, भारतामध्ये आज जे काही परकीय लोक आले, त्यांच्यामुळे भारताची ही शासन व्यवस्था बदलली का? तर होय, असं आपण म्हणू शकतो. कारण भारतामध्ये जे काही परकीय लोक आले, त्यांनी जे काही वेगवेगळे कायदे केले, त्याचाच प्रभाव आपल्या भारताच्या संविधानावरती पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आपण बघतो, की सुरुवातीला एक पोर्तुगल व्यक्ती वास्को द गामा नावाचा, ज्याने समुद्रमार्गे प्रवास केला आणि तो केरळाच्या कालिकत बंदरामध्ये पोहोचला. म्हणजे हा पहिला व्यक्ती होता जो भारतामध्ये आला. त्याच्यापूर्वी जे काही लोक होते, त्या लोकांनी भारतामध्ये येऊन व्यापार केलेला आहे किंवा जे लोक शिक्षणासाठी देखील भारतामध्ये आलेले, पण तो खूप प्राचीन काळ आहे. पण हा जो वास्को द गामा आहे, हा वास्को द गामा पहिल्यांदा एक व्यापारी म्हणून भारतामध्ये आलेला आहे. आणि त्याने काय केलेलं आहे, तर इथली जी काही परिस्थिती आहे, ती परिस्थिती आपल्यासाठी व्यापाराच्या अनुषंगाने कशा पद्धतीची प्रतिकूल आहे, याचा अभ्यास त्याने इथे केलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, की पोर्तुगल असतील, डच असतील, ब्रिटिश आहेत किंवा फ्रेंच आहेत, हे सगळे लोक भारतामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी इथं राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जेव्हा आपण ह्या सगळ्यांकडे पाहतो, त्यावेळेस ते फक्त इथं येऊन त्यांनी केलेला आहे का? तर नाही. तर त्यांनी इथं येऊन एक वेगळी नियमावली तयार केलेली आहे. त्या नियमावलीच्या माध्यमातून त्यांची शासन व्यवस्था देखील नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ह्या परकीय लोकांचा जो प्रभाव आहे, तो प्रभाव इथल्या शासन व्यवस्थेला इथल्या शासन व्यवस्थेवरती पडलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून जेव्हा आपण ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतरचा विचार करतो, त्यावेळेस ब्रिटिशांनी फक्त इथे येऊन व्यापार केलेला नाही, तर ते व्यापारासाठी आलेत खरे, पण त्यांनी इथे येऊन त्यांची जी राजकीय व्यवस्था आहे, ती राजकीय व्यवस्था इथं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं, की ज्या पद्धतीनं वास्को द गामा भारतामध्ये आला, त्याच पद्धतीनं ब्रिटिश देखील भारतामध्ये आले. आणि त्यांनी 1608 मध्ये, म्हणजे खरं तर 1606 पासूनच त्यांची रेलचेल सुरू होती, पण 1616 मध्ये त्यांनी पहिल्यांदा सुरत येथे त्यांची पहिली वखार स्थापन केली आणि तिथून खऱ्या अर्थानं त्यांनी इथं व्यापाराबरोबरच त्यांची राजकीय व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपल्याला ज्यावेळेस असं विचारलं जाईल, की
ब्रिटिश भारतामध्ये केव्हा आले तर त्याची तारीख देखील आपल्याला निश्चित माहिती आहे. 24 ऑगस्ट 1916 आपलं 1608ला ब्रिटिश भारतामध्ये आले आणि ते पहिल्यांदा कुठे आले तर ते सुरतला आले. आणि सुरतमध्ये त्यांनी 1616 मध्ये त्यांची पहिली वखार स्थापन केली. आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी फक्त व्यापारच केलेला नाही, तर व्यापाराबरोबरच त्यांनी इथं त्यांची राजकीय व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचाच पहिला भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश भारतामध्ये आले आणि व्यापाराला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा त्यांचे इथले जे काही राजेशाही होते किंवा इथले जे काही व्यापारी होते त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये वाद व्हायला लागले. आणि त्याचाच परिणाम म्हणून इथल्या जे काही जिथली जी काही राजेशाही होती, म्हणजे वेगवेगळे संस्थानिक होते, त्यांच्यासोबत त्यांचे वाद व्हायला लागले आणि त्या माध्यमातून त्यांच्यासोबत त्यांचे युद्ध देखील व्हायला लागले. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की जी पहिली लढाई ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे प्लासीची लढाई. त्याला आपण बॅटल ऑफ प्लासी असं म्हणतो. आणि मग ही प्लासीची लढाई जी कोणामध्ये झाली तर जो काही मिर्झा मोहम्मद सिराज उद्दौला होता याच्यामध्ये आणि जे ब्रिटिश आहेत त्यांच्यामध्ये पहिल्यांदा या बंगालच्या नवाबासोबत त्यांचं युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये ब्रिटिशांनी या बंगालच्या नवाबाच्या विरोधामध्ये युद्ध करून हा पहिला विजय त्यांनी मिळवला. आणि मग त्यांचं खऱ्या अर्थाने इथं त्यांनी त्यांचं प्रस्ताव जी काही राजकीय व्यवस्था आहे त्या राजकीय व्यवस्थेला इथं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण पाहतो की ऑन जून 23 1757 या रोजी त्यांनी जी काही लढाई आहे ही लढाई इथं त्यांनी मोहम्मद सिराज उद्दौलाच्या विरोधामध्ये जिंकली आणि त्यांची राजकीय व्यवस्था प्रस्थापित व्हायला सुरुवात झाली असं आपल्याला दिसतं. आपण जेव्हा थोडंसं पुढे येतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की प्लासीच्या लढाईनंतर त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांची राजकीय व्यवस्था इथं प्रस्थापित केलेली आहे. आणि मग त्यांनी राजकीय व्यवस्था प्रस्थापित करत असताना काय केलेलं आहे तर पहिल्यांदा इथं त्यांनी एक ड्युएल गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो, ज्याला द्विशासन पद्धती असं म्हणतो. तर ही द्विशासन पद्धती रॉबर्ट क्लाईव्ह या ब्रिटिश जो काही राज्यकर्ता होता त्याने पहिल्यांदा इथं बंगालमध्ये लागू केली. आणि मग काय झालं तर इथं जेवढे काही राजाचे अधिकार होते ते सगळे राजाचे अधिकार त्या युद्धानंतर राजाचा पराभव करून त्याच्याकडचे सगळे अधिकार त्यांनी त्याच्याकडे घेतले. आणि त्यांनी काय केलं तर या ड्युअल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत अंडर धिस सिस्टम द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ बेंगॉल वॉज डिवायडेड इन टू पार्ट्स, म्हणजे दोन भागामध्ये याचं विभाजन त्यांनी केलं. एक तर दिवाणी आणि दुसरं निजामत. म्हणजे दिवाणी मीन्स व्हॉट तर दिवाणी मीन्स राईट टू कलेक्ट रिव्हेन्यू वॉज गिव्हन टू कंपनी. म्हणजे दिवाणीच्या माध्यमातून काय आहे तर जो काही रिव्हेन्यू आहे तिथला जो टॅक्स आहे तो रिव्हेन्यू जमा करायचा कशासाठी तर ती कंपनीसाठी. म्हणजे कुठली कंपनी आहे तर त्यांनी इथं जी ब्रिटिश कंपनी आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केलेली होती त्या कंपनीसाठी या रिव्हेन्यू जमा करणारा हा दिवाणी नावाचा एक भाग त्यांनी स्थापन केला. आणि दुसरा निजामत. निजामत कशासाठी तर इथलं जे काय ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी हा भाग स्थापन केला. आणि ह्या दिवाणीचे जे सगळे अधिकार आहेत हे सगळे अधिकार त्यांनी काय केले तर आपल्या कंपनीकडे घेतले. आणि जो काही ऍडमिनिस्ट्रेशनचे आहेत किंवा इतर जे काही अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी काय केले तर ते निजामाकडे ठेवले, म्हणजे ते नवाबाकडे ठेवलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं एक ड्युअल गव्हर्नमेंट त्यांनी इथं 1765ला जी काही 1757ची लढाई जिंकल्यानंतर म्हणजे प्लासीची लढाई जिंकल्यानंतर त्यांनी इथं अशा पद्धतीचं गव्हर्नमेंट स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे जेव्हा येतो त्यावेळेस त्यांनी काय केलं फक्त हा ड्युअल गव्हर्नमेंटचा एक ऍक्ट आणून ते थांबलेले नाहीत, तर त्यांनी इथून पुढे त्यांच्या राज्यकारभारासाठी जेवढे काही आवश्यक ऍक्ट आहेत ते सगळे ऍक्ट आणले आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये आपण पाहतो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, पिट्स इंडिया ऍक्ट आहे, चार्टर ऍक्ट आहे. म्हणजे चार्टर ऍक्टच्या माध्यमातून एक 3-4 चार्टर आपल्याकडे आलेले पाहायला मिळतात. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी एक वेगवेगळ्या प्रकारची जी काही शासन व्यवस्था आहे ती शासन व्यवस्था इथं स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी काय केलं असेल सुरुवातीला तर आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस रेग्युलेटिंग ऍक्टच्या माध्यमातून त्यांनी काय केलं 1773ला हा रेग्युलेटिंग ऍक्ट त्यांनी आणला. आणि 1773ला रेग्युलेटिंग ऍक्ट आणल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा या ऍक्टच्या माध्यमातून इथं काय केलं असेल तर इथे एक सुप्रीम कोर्ट असं एक कलकत्त्यामध्ये स्थापन केलेलं आहे. बघा आता मी सुरुवातीला असं म्हणालो तुम्हाला की धर्माचे नियम इथे इथल्या शासकांचे कायदे होते आणि तिथं जी काही न्यायव्यवस्था आहे ती धर्माची न्यायव्यवस्था आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे किंवा ब्रिटिशांनी काय केलेलं आहे तर हा रेग्युलेटिंग ऍक्ट ज्यावेळेस भारतामध्ये आणला 1773ला त्याच्या एक वर्षानंतर म्हणजे 1774ला त्यांनी इथं सर्वोच्च न्यायालय स्थापन केलेलं आहे. म्हणजे काय झालं तर धर्माची जी न्यायव्यवस्था होती या धर्माच्या न्यायव्यवस्थेला
त्यांनी बाजूला केलं आणि त्यांची जी न्यायव्यवस्था आहे ती न्यायव्यवस्था इथं स्थापन केली. आणि मग कलकत्त्यामध्ये 1774ला त्यांनी पहिल्यांदा हे सर्वोच्च म्हणजे सुप्रीम कोर्ट ज्याला आपण म्हणतो, हे सुप्रीम कोर्ट इथं त्यांनी स्थापन केलं. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की इथली जी काही धार्मिक व्यवस्था होती किंवा इथली जी काही शासन व्यवस्था होती, त्या शासन व्यवस्थेला त्यांनी पहिलं चॅलेंज जे उभं केलं ते सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून केलं. म्हणजे न्याय व्यवस्था ही आम्ही ज्या पद्धतीनं सांगू त्या पद्धतीची असेल अशा पद्धतीची एक रचना त्यांनी इथं उभी केली. आणि म्हणून रेग्युलेटिंग ऍक्टच्या माध्यमातून 1774ला ज्यावेळेस पहिल्यांदा सुप्रीम कोर्ट आलं त्यावेळेस त्यांनी इथल्या जी काही राजेशाहीमध्ये असलेली न्यायव्यवस्था होती किंवा धर्माची न्यायव्यवस्था होती ती त्यांनी त्यांच्या हातामध्ये घेतली आणि त्या माध्यमातून इथं त्यांनी जी काही न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पुढे ज्यावेळेस जाऊन आपण बघतो त्यावेळेस त्यांनी 1784ला पिट्स इंडिया ऍक्ट आणला आणि कलकत्त्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी पोलीस अधीक्षक हे पद तयार केलं. बघा अगोदर काय होतं तर राजे महाराजे जे होते त्यांच्या हाताखाली असलेले जे प्रधान असतील किंवा सैनिक असतील ते इथली संरक्षण व्यवस्था बघत होते. पण पिट्स इंडिया ऍक्टने काय केलेलं आहे तर 1784 मध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक नावाचं एक पद या कायद्याच्या अंतर्गत आणलेलं आहे आणि संरक्षणाची जबाबदारी जी आहे ती त्यांच्यावरती दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये केलेली आहे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोलर आहेत यांची पदं देखील त्यांनी इथं स्थापन केलेली आहेत किंवा अशा प्रकारचे बोर्ड देखील त्यांनी आणलेले आहेत. म्हणजे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षामध्ये येतं की ब्रिटिशांनी इथं ह्या कायद्याच्या माध्यमातून इथली जी काही शासन व्यवस्था होती त्या शासन व्यवस्थेला एक पर्यायी शासन व्यवस्था या कायद्याच्या माध्यमातून उभी करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपण पाहतोय की काही चार्टर आलेले आहेत. म्हणजे यातला पहिला जो चार्टर आहे तो 1793ला आला आणि 1793ला पहिला चार्टर आल्यानंतर इथल्या सर्वोच्च जे काही न्यायालय आहे त्याला सुरक्षा कशा पद्धतीने देता येईल. बघा इथं जी काही राजकीय व्यवस्था होती त्या राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून किंवा सामाजिक व्यवस्थेच्या माध्यमातून या सुप्रीम कोर्टाला देखील इथे विरोध झालेला होता. म्हणजे अशा पद्धतीची न्यायव्यवस्था आम्हाला नको आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं होतं. आणि त्याला विरोध व्हायला लागला म्हणून त्याला संरक्षण देण्यासाठी त्यांनी पहिल्या चार्टरमध्ये देखील पुन्हा नियम आणले आणि बऱ्याचशा गोष्टी या पहिल्या चार्टरच्या अंतर्गत त्यांनी आणलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग तेव्हापासून आपल्याला पाहायला मिळतं की काही नियम त्यांनी इथल्या व्यापाऱ्यांना लागू केले. म्हणजे तुम्हाला जर एखादा व्यापार करायचा असेल तर त्याला तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे समजा एखाद्याचा व्यापार दारू विक्रीचा आहे तर त्याला पहिल्यांदा असं सांगितलं गेलं की तुला जर दारू विक्री करायची असेल तर तुला त्याचं लायसन घ्यावं लागेल. आणि म्हणून अशा पद्धतीचे जे नियम आहेत ते नियम देखील इथल्या व्यापाऱ्यांसोबत लागू झाले. बघा पहिलं चॅलेंज जे झालं रेग्युलेटिंग ऍक्टच्या माध्यमातून त्यांनी इथल्या धर्माची किंवा इथल्या राज्यांची न्यायव्यवस्था संपुष्टात आणली आणि एक सुप्रीम कोर्ट इथं त्यांनी स्थापन केलं. दुसरं पिट्स इंडिया ऍक्टच्या माध्यमातून त्यांनी काय केलं तर संरक्षणाची जी जबाबदारी आहे तर ती संरक्षणाची जबाबदारी पोलीस अधीक्षकांवरती सोपवली. इथल्या सैनिकांचा त्यांनी जे काही वर्चस्व होतं ते संपवलं. पहिल्यांदा न्यायव्यवस्था संपवली, पुन्हा सैनिकांचं वर्चस्व संपवलं, पुन्हा तिसऱ्यांदा ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस व्यापाऱ्यांना त्यांनी नियम लागू केले. म्हणजे तुम्हाला व्यापार करायचा असेल तर तुम्हाला लायसन्स घ्यावे लागतील अशा पद्धतीची मागणी त्यांनी किंवा अशा पद्धतीचा नियम त्यांनी तिथं लागू केला. त्याच्यानंतर जो दुसरा चार्टर आला 1813ला त्या 1813 मध्ये त्यांनी काय केलं तर धर्माचं जे वर्चस्व होतं भारतामधलं ते वर्चस्व संपुष्टात कशा पद्धतीनं आणता येईल किंवा इथं ख्रिश्चन धर्म कशा पद्धतीनं वाढवता येईल याचा त्यांनी विचार केला आणि दुसऱ्या चार्टरच्या अंतर्गत ख्रिश्चन मिशनऱ्या ज्या आहेत त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना इथं धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जी काही मुभा आहे किंवा ज्याला परवानगी जसं म्हणतो आपण तर ती परवानगी इथं त्यांना देण्यात आलेली आहे. बघा म्हणजे इथल्या व्यवस्थेला हे सगळे चॅलेंज म्हणून या कायद्याच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेल्या पाहायला मिळतात. आणि म्हणून इथली जी काही धर्मव्यवस्था आहे त्या धर्मव्यवस्थेमध्ये जे काही इतर धर्माचं वर्चस्व होतं ते खूप कमी होतं. पण ब्रिटिशांनी काय केलं तर 1813च्या या चार्टरनुसार ख्रिश्चन मिशनऱ्यांना इथं धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परवानगी देण्यात आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे जी काही पारंपरिक शिक्षण पद्धती होती त्या पारंपरिक शिक्षण पद्धतीला देखील दुसऱ्या चार्टरनुसार एक मोठं चॅलेंज किंवा एक मोठं आव्हान त्यांनी उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काय केलं त्यांनी नेमकं
तर या 1813च्या दुसऱ्या चार्टरनुसार त्यांनी असं सांगितलं की इथल्या भारतीय लोकांना शिक्षणासाठी आम्ही दरवर्षी 1 लाख रुपयाचा निधी हा राखीव ठेवत आहोत. पण हा निधी इथली जी पारंपरिक शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेसाठी होता का? तर नाही. तर ब्रिटिशांना त्यांच्या राज्यकारभारासाठी जे काही कारकून इथं पाहिजे होते किंवा जे ऍडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी ज्या काही क्लार्क असतील, अधिकारी असतील किंवा जे काही प्रशासक असतील त्यांची गरज होती, तर त्यांना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी शिक्षण व्यवस्था होती. म्हणजे काय झालं, तर त्यांनी सुरुवातीलाच काय केलं, तर पहिली जी पारंपरिक शिक्षण व्यवस्था होती आपली, त्या शिक्षण व्यवस्थेलाच या दुसऱ्या चार्टरमध्ये चॅलेंज उभं केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दुसऱ्या चार्टरनुसार त्यांनी काय केलं, तर या शिक्षण व्यवस्थेला चॅलेंज उभं केलं. पण तिसरा जो चार्टर आहे त्या तिसऱ्या चार्टरमध्ये पुन्हा एकदा इथली जी काही सामाजिक रचना आहे त्या सामाजिक रचनेला देखील एक मोठं चॅलेंज इथल्या या ब्रिटिशांनी उभं केलं आपल्याला पाहायला मिळतं. 1833 मध्ये जो तिसरा चार्टर आला त्या तिसऱ्या चार्टर अंतर्गत बघा, दुसऱ्या चार्टरमध्ये त्यांनी काय सांगितलं की इथल्या एज्युकेशनसाठी म्हणजे भारतीयांच्या शिक्षणासाठी आम्ही दरवर्षी 1 लाख रुपयाचा निधी हा काय करणार आहोत, तर राखीव ठेवणार आहोत. हा झाला दुसऱ्या चार्टरमध्ये. तिसऱ्या चार्टरमध्ये त्यांनी असं केलं की सगळ्यांना समान संधी देण्यात येईल. म्हणजे इक्वल अपॉर्च्युनिटीचं जे काही तत्व आहे ते तत्व 1833 मध्ये पहिल्यांदा लागू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग या 1833 मध्ये ज्यावेळेस हे पहिल्यांदा हे तत्व लागू झालं त्यावेळेस काय झालं, तर इथली जी काही स्लेव्हरी होती, सिस्टम होती, स्लेव्हरी सिस्टम म्हणजे गुलामीची जी पद्धत होती, ही गुलामीची पद्धत बंद करण्यात आली. आणि ही गुलामीची पद्धत बंद करून सगळ्यांना त्यांनी इक्वल अपॉर्च्युनिटी देण्याचा प्रयत्न केला. आणि इथली जी काही सामाजिक व्यवस्था होती जी जातीवर आधारित होती, धर्मावर आधारित होती, पंथावर आधारित होती, वर्ग असतील, वर्ण असतील, याच्यावर माध्यमातून जी काही व्यापार असतील, शिक्षणाचे अधिकार असतील, याची विभागणी होती ती मात्र इथं संपुष्टात आली. आणि सगळ्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी देण्याचं जे धोरण आहे ते धोरण पहिल्यांदा ब्रिटिशांनी 1833च्या या तिसऱ्या चार्टर अंतर्गत आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 1853ला एक चौथा चार्टर आला आणि या चौथ्या चार्टरच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, तर एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन नावाचा एक प्रकार त्यांनी भारतामध्ये आणला. जसं की आता आपण म्हणतो सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये युपीएससी आहे किंवा स्टेटमध्ये एमपीएससी आहे. तर अशा पद्धतीचं जे पहिलं धोरण आहे ते 1853च्या ऍक्ट नुसार आणलं. बघा, 1833ला त्यांनी एज्युकेशन अपॉर्च्युनिटी आणल्या. एज्युकेशनसाठी त्यांनी 1 लाख रुपयांचा निधी राखीव ठेवला. 1833 मध्ये त्यांनी सगळ्यांना समान संधी देण्यात येईल असं सांगितलं. सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि चौथ्या चार्टर अंतर्गत त्यांनी सांगितलं की आता एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची सिस्टम भारतामध्ये येईल आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या या सिस्टमच्या माध्यमातून सगळ्यांना जे काही समान संधी आहे ते समान संधी देऊन या नोकरीच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. आणि या माध्यमातून काय झालं, तर त्यांनी सांगितलं की जातीच्या आधारावरती, धर्माच्या आधारावरती, पंथाच्या आधारावरती, वर्णाच्या आधारावरती किंवा वर्गाच्या आधारावरती कसल्याही प्रकारचा भेदभाव इथल्या लोकांसोबत केला जाणार नाही, अशा पद्धतीचं एक धोरण त्यांनी या 2-3 चार्टरमध्ये आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर 1853 मध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट या चार्टर अंतर्गत झाली ती म्हणजे भारतामध्ये विधानमंडळ जी आहेत त्या विधानमंडळाची स्थापना करण्यात आली. आणि त्याला ऑल इंडिया लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असं म्हटलं गेलं. आणि भारतामध्ये इथली राजेशाही संपली. राजेशाही संपवून त्यांनी काय केलं, तर संसदीय कामकाजाच्या पद्धतीला पहिल्यांदा सुरुवात केली. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की 1853 पासून भारतामध्ये जे काही संसदीय कामकाज आहे त्या संसदीय कामकाजाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून जेव्हा आपण हे पाहतो त्यावेळेस आपल्या हे लक्षामध्ये येतं की या सगळ्या ऍक्टच्या अंतर्गत रेग्युलेटिंग ऍक्ट असेल, पिट्स इंडिया ऍक्ट असेल किंवा हे आलेले 2-3 चार्टर असतील, या माध्यमातून त्यांनी काय केलं, तर इथली जी सगळी समाज व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था आहे किंवा धार्मिक व्यवस्था आहे किंवा शैक्षणिक व्यवस्था आहे, हे सगळं बदलण्याचं काम ब्रिटिशांनी या सगळ्या कायद्याच्या माध्यमातून केलं. त्यांनी रेग्युलेटिंग ऍक्टच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालय आणलं. पिट्स इंडिया ऍक्टच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, तर इथल्या व्यापाऱ्यांना परवानगी घ्यावी लागेल असं सांगितलं. पहिला चार्टर आला. पहिल्या चार्टरमध्ये त्यांनी सांगितलं की इथले जे काही व्यापारी आहेत त्यांना वेगवेगळे लायसन्स द्यावे लागतील. दुसऱ्या चार्टरमध्ये त्यांनी सांगितलं की ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची परवानगी ख्रिश्चन मिशनऱ्यांना असेल
किंवा भारतीयांसाठी शिक्षणाची एक व्यवस्था लागू करण्यात येईल आणि त्याच्यासाठी 1 लाख रुपयाचा निधी राखीव ठेवण्यात येईल. तिसऱ्या चार्टरमध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी असेल. चौथ्या चार्टरमध्ये त्यांनी सांगितलं की इथे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल आणि त्यांना जो काही इथं क्लारिकल स्टाफ पाहिजे होता जो स्टाफ किंवा इथला जो काही त्यांचा ऍडमिनिस्ट्रेशन पाहण्यासाठी जी काही मॅन पॉवर त्यांना हवी होती ती त्यांनी या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस याचा परिणाम काय झाला. आपण जेव्हा बघितलं की हे सगळे जे काही कायदे आहेत त्या सगळ्या कायद्याच्या माध्यमातून इथल्या राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल किंवा व्यापारी असतील या सगळ्याच सिस्टमला त्यांनी चॅलेंज केलं आणि एक पर्यायी सिस्टम त्यांनी उभी केली. इथल्या धर्माच्या किंवा राज्यांच्या न्यायव्यवस्थेला पर्याय म्हणून न्यायव्यवस्था उभी केली. इथली जाती व्यवस्था जात धर्म पंथ याच्यामधला भेदभाव संपला त्यांनी. स्लेव्हरी सिस्टम संपवली. एज्युकेशन सिस्टम जे पारंपरिक होतं त्याला देखील त्यांनी एक वेगळा मोड दिला. त्याचबरोबर इथली जी काही राजकीय कामकाजाची पद्धत होती त्याला त्यांनी बदललं. संसदीय पद्धत आणली आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला असेल तर या सगळ्यांचा परिणाम असा झाला की धर्माला चॅलेंज झालं, शैक्षणिक परंपरेला चॅलेंज झालं, इथल्या राजकीय व्यवस्थेला चॅलेंज झालं आणि यात इथल्या व्यापारी व्यवस्थेला चॅलेंज झालं आणि त्याच्यामुळे याचा परिणाम असा झाला की लोक या ब्रिटिश शासन व्यवस्थेच्या विरोधामध्ये यायला लागले. व्यापाऱ्यांना काय झालं, व्यापाऱ्यांना टॅक्स भरावा लागू लागला. ते म्हणाले आमचं जे उत्पन्न होतं त्याच्यापेक्षा ते सगळं उत्पन्न आमचं होतं पण त्यातला काही भाग आम्हाला ब्रिटिशांना द्यावा लागतोय. इथल्या धर्माची व्यवस्था जी होते त्या धर्माच्या व्यवस्थेमध्ये जी काही नियम होते ते नियम बाजूला गेले. सर्वोच्च न्यायालयाचे नियम आले. इथल्या शिक्षण व्यवस्थेत पारंपरिक शिक्षण व्यवस्था होती ती बाजूला गेली. ब्रिटिश ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था आली आणि म्हणून ह्या सगळ्याच लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा रोष ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्याचाच परिणाम म्हणून काय झालं तर लोक या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये गेले आणि पहिल्यांदा 1857ला एक रिव्हॉल्ट झाला म्हणजे ज्याला आपण 1857चा उठाव असं म्हणतो. आणि मग जे कायदे तिथं आणले गेलेले होते त्या कायद्याचा जो काही परिणाम आहे त्या परिणामाचा एक भाग म्हणून 1857चा उठाव आलेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा आता आपण सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर सुप्रीम कोर्ट आणलं बरोबर. आणि सुप्रीम कोर्ट इथं आणल्यानंतर काय झालं इथले जे नियम होते समजा सती प्रथा असेल, बालविवाह असेल किंवा असे जे काही नियम होते त्याला इथं या सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज दिलं जाऊ लागलं. आणि म्हणून धर्माच्या नियमानुसार जी काही सती प्रथा होती केशवपंथ प्रकार होते तर हे सगळे बंद झाले. आणि म्हणून धर्म बाजूला जाऊ लागला किंवा धर्म बुडाला अशा पद्धतीची देखील एक विचार भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून त्यांनी या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आपला रोष व्यक्त करायला सुरुवात केली. हे झालं एक पहिलं सामाजिक कारण की इथे जी सामाजिक व्यवस्था आहे त्या सामाजिक व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाऊन इथले ब्रिटिशांचे जे कायदे आहेत ते कायदे काम करतायत म्हणून इथल्या समाज भावनेमध्ये इथल्या सामाजिक जी काही काम करणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये रोष निर्माण झाला. दुसरं जे कॉज आहे ते आहे इथं व्यापाऱ्यांसाठी काही नियम लागू केलेले आहेत आणि या नियमामुळे काय झालेलं आहे तर व्यापाऱ्यांना ब्रिटिशांना टॅक्स द्यावा लागतोय. मी तुम्हाला सांगितलं की चार्टरमध्ये असे काही नियम आणले की जर तुम्हाला दारू विक्री करायची असेल तर त्याचं लायसन घ्यावं लागेल, त्याचा टॅक्स भरावा लागेल. आणि म्हणून इथल्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये देखील अशा पद्धतीची एक वेगळी भावना निर्माण झाली आणि ते म्हणाले की आम्हाला टॅक्स भरावा लागतोय. म्हणजे पहिल्यांदा सामाजिक व्यवस्थेमधला चॅलेंज झालं, दुसऱ्यांदा इथल्या व्यापारी म्हणजे आर्थिक व्यवस्थेला चॅलेंज झालं आणि पुढे जाऊन राजकीय व्यवस्थेला देखील चॅलेंज झालं. कारण इथली जी काही शासन प्रशासनाची व्यवस्था होती ती व्यवस्था ब्रिटिशांनी बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून इथल्या जी काही राजेशाही होती त्या राजेशाहीच्या विरोधामध्ये देखील बऱ्याच वेळेस ब्रिटिशांना युद्ध करावे लागले. आणि म्हणून त्याचाही एक रोष होता. म्हणून आपण पाहतो की 1857चा जो रिव्हॉल्ट होता याच्या अगेन्स्टमध्ये 3 महत्वाची कारणं होती. याच्यामध्ये सामाजिक कारणं होती कारण सामाजिक व्यवस्थेला चॅलेंज झालेलं होतं. दुसरं इथली आर्थिक व्यवस्था होती कारण आर्थिक व्यवस्थेला चॅलेंज झालेलं होतं. तिसरं राजकीय व्यवस्था त्यांच्या विरोधामध्ये होतं कारण राजकीय व्यवस्थेला देखील चॅलेंज झालेलं होतं. या 3 गोष्टी झाल्या. पण ह्याच्या पाठीमागे आणखीन काही 2 महत्वाची कारणं आपल्याला सांगितली जातात ज्याला आपण तात्कालिक कारण असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की
भारताच्या ब्रिटिशांच्या गव्हर्नमेंटमध्ये जे भारतीय लोक होते किंवा त्यांच्या सैन्यामध्ये जे भारतीय लोक होते, त्या लोकांना ब्रिटिश अपमानास्पद वागणूक देत होते एक. आणि दुसरं, त्या सैन्यांना वापरण्यासाठी दिलेल्या ज्या बंदुका आहेत, त्या बंदुकांना वापरलं जाणारं काडतूस, म्हणजे ज्याला गायीची किंवा डुकराची चरबी वापरली जात होती. तर त्या त्याच्यामुळं आमच्या भावना दुखावलेल्या आहेत, अशा पद्धतीचं देखील एक वातावरण ब्रिटिशांच्या ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये असलेल्या भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. आणि म्हणून या सगळ्यांचा परिणाम आपण पाहतोय की इथं समाज व्यवस्थेला चॅलेंज दिलं म्हणून समाज व्यवस्था नाराज होती. इथले व्यापारी व्यवस्थेला चॅलेंज दिलं म्हणून व्यापारी नाराज होते. इथल्या राजकीय व्यवस्थेला चॅलेंज दिलं म्हणून इथले राज्यकर्ते नाराज होते. आणि सैन्यामध्ये असलेले जे भारतीय अधिकारी आहेत किंवा भारतीय सैनिक आहेत, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते किंवा त्यांना दिल्या गेलेल्या बंदुकांना वापरलं जाणारं काडतूस हे गायीचं आणि डुकराचं आहे म्हणून त्यांच्या मनामध्ये देखील रोष होता. आणि त्या सगळ्याच सामाजिक असेल, आर्थिक असतील किंवा राजकीय असतील किंवा इथली जी काही 2-3 कारणं आहेत, या सगळ्या कारणामुळं आपल्याला माहिती आहे की हे सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी पहिल्यांदा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक मोठा उठाव केला, ज्याला 1857चा उठाव असं म्हणतो. पण ब्रिटिशांकडे असलेली यंत्रणा पाहता किंवा ब्रिटिशांकडे असलेले जे काही हत्यार आहेत किंवा बंदूक आहेत, तर त्याच्या आधारावरती किंवा त्यांच्या सैन्याच्या आधारावरती ब्रिटिशांनी हे 1857चं युद्ध देखील जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस इथं भारतीयांचा या युद्धामध्ये पराभव झालेला आहे. ब्रिटिश या युद्धामध्ये जिंकलेले आहेत आणि त्यांनी हे युद्ध जिंकल्यानंतर इथं पुन्हा एकदा एक वेगळी वर्चस्वाची व्यवस्था निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते. पण या युद्धाचा परिणाम असा झाला, इम्पॅक्ट असा झाला, की भारतातले लोक हे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नाराज आहेत. कारण आपण त्यांच्या धार्मिक व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करतोय. त्यांच्या आपण व्यापारी व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करतोय. त्यांच्या राजकीय व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करतोय. ही गोष्ट ब्रिटिशांच्या लक्षामध्ये आली आणि मग ब्रिटिशांनी काय केलं तर 1857च्या उठावानंतर एक राणीचा जाहीरनामा म्हणून आपल्याला पुढे आणलेला पाहायला मिळतो, ज्याला द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 असं म्हटलं गेलं. म्हणजे 1857च्या उठावानंतर तिथली राणी जी होती व्हिक्टोरिया, तिनं काय केलं तर एक ऍक्ट असा पास केला आणि त्यांनी सांगितलं की इथली जी काही राजकीय व्यवस्था आहे किंवा इथली कंपनीकडची जी सत्ता आहे, ती सत्ता आता थेट कुठे असेल तर ती ब्रिटिश पार्लमेंटकडे असेल. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट भारतामधला राज्यकारभार बघेल असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की या ऍक्टनुसार सर्व भारतीय लोक जे आहेत ते आपले प्रजाजन असतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी याच्यामध्ये असं स्पष्टपणानं सांगितलं की इथून पुढे ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा ब्रिटिश लोक हे भारतीयांच्या धार्मिक जे काही बाबी आहेत त्या बाबीमध्ये हस्तक्षेप करणार नाही असं त्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी या कायद्यामध्ये पहिल्यांदा अशी तरतूद आणली की भारतीयांना देखील शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल. म्हणजे अशा पद्धतीचे काही नियम या 1857च्या उठावानंतर जो काही जाहीरनामा आला किंवा द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला, तर त्या ऍक्टनुसार इथं अशा पद्धतीचे एक वेगळे नियम त्यांनी लागू केले आणि त्यांनी असं सांगितलं की या नियमानुसार किंवा अगोदरची जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमधले जे काही दोष आहेत ते दोष आम्ही दूर करू आणि इथला जो राज्यकारभार आहे तो राज्यकारभार इथून पुढे कोण बघेल तर ब्रिटिश पार्लमेंट बघेल. म्हणजे अशा प्रकारची तरतूद त्यांनी इथं सुरुवातीला केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो ऍक्ट आला, हा ऍक्ट 1857च्या उठावानंतर आला. पण याच्या अगोदरच्या सगळे कायदे संपुष्टात आले का तर नाही. म्हणजे सुप्रीम कोर्ट होतं ते तशाला तसं राहिलं. त्याच्यानंतर इथली जी शिक्षण व्यवस्था त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला होता ती तशीच राहिली. कारण दुसऱ्या चार्टरमध्ये त्यांनी तशा पद्धतीच्या तरतुदी केलेल्या होत्या. आणि आपल्याला माहिती आहे की 1832ला एक व्यक्ती इंग्लंडमधून भारतामध्ये आला ज्याचं नाव लॉर्ड मेकॉले. आणि त्याने इथली जी सगळी शिक्षण व्यवस्था आहे ती शिक्षण व्यवस्था बदलण्याचं काम केलं. म्हणजे पारंपरिक शिक्षण व्यवस्थेला त्याने खरं तर चॅलेंज उभं करायचं होतं, पण लोकांच्या मनामध्ये द्वेष होता, रोष होता ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुमची जी पारंपरिक शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेला आम्ही हात लावण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा ती बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. पण त्यांनी एक गोष्ट अशी सांगितली की तुमच्या पारंपरिक शिक्षण व्यवस्थेबरोबरच आम्हाला जे काही इंग्रजीचं शिक्षण इथल्या लोकांना द्यायचं आहे ते मात्र आम्ही तुमच्या शिक्षण व्यवस्थेसोबत देऊ.
आणि म्हणून त्यांनी इंग्रजीचा जो काही भाग आहे तो इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून 1832ला लॉर्ड मेकॉले भारतामध्ये आला. आपल्याला माहिती आहे, आपण लॉर्ड मेकॉलेला भारतीय शिक्षण व्यवस्थेचा जनक असं देखील म्हणतो. आणि म्हणून आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येतं की लॉर्ड मेकॉलेने जी काही इथली सिस्टम आहे ती सिस्टम बदलण्याचं काम केलेलं आहे, किंवा इथली शिक्षण व्यवस्था जी आहे ती शिक्षण व्यवस्था बदलण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून लॉर्ड मेकॉलेला आपण भारतीय शिक्षण व्यवस्थेचा जनक असं देखील म्हटलेलं आहे. आता जेव्हा आपण थोडंसं पुढे येतो त्यावेळेस या ऍक्टच्या माध्यमातून जे काही बदल झालेले आहेत ते बदल भारतामध्ये त्यांनी लागू केलेच. पण नंतरच्या कालखंडामध्ये आणखीन काही नियम किंवा आणखीन काही कायदे इथं त्यांनी आणले, त्याच्यामध्ये आपण पाहतोय की इंडियन कौन्सिल ऍक्ट 1861 आहे, इंडियन ट्रस्ट ऍक्ट आहे, इंडियन कौन्सिल ऍक्ट 1892 आहे, किंवा इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909 आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1919 आहे. असे कितीतरी नियम किंवा असे कितीतरी कायदे त्यांनी भारतामध्ये आणलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सगळ्याच नियमानुसार किंवा या सगळ्याच कायद्यानुसार भारतातली जी सामाजिक व्यवस्था आहे, भारतातली जी राजकीय व्यवस्था आहे, भारतातली जी आर्थिक व्यवस्था आहे, भारतामधली जी शैक्षणिक व्यवस्था आहे, हे सगळं बदलण्याचं काम ब्रिटिशांनी या कालखंडामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की हे जे काही ऍक्ट आलेले आहेत या ऍक्टचा परिणाम आपल्याला असा दिसतो की इथल्या सगळ्याच व्यवस्थेमध्ये तर चेंजेस झाले, पण मूलभूत अशा पद्धतीने इथल्या राजकीय व्यवस्थेमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस चौथा ऍक्ट चार्टर आला 1853ला, त्याच्यामध्ये त्यांनी ऑल इंडिया लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणलेली होती. आणि मग त्या काउन्सिलच्या माध्यमातून त्यांना इथली राजकीय व्यवस्था म्हणजे संसदीय शासन व्यवस्था इथं प्रस्थापित करायची होती. आणि म्हणून त्यांनी याचाच एक भाग म्हणून हा 1909चा कायदा आणलेला होता आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून इथला जो काही अल्पसंख्याक समुदाय आहे त्या अल्पसंख्याक समुदायांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व देण्याचं काम त्यांनी केलं. आपल्याला माहिती आहे ह्याचा जो काही कायदा आहे हा 1909चा, या कायद्यानुसार इथल्या अल्पसंख्याक समुदायाला त्यांनी या काउन्सिलमध्ये सदस्यत्व देण्याचं काम केलं. म्हणजे काय झालं तर 1909च्या कायद्यानुसार पहिल्यांदा इथल्या अल्पसंख्याक समुदायाला म्हणजे मुस्लिम समुदायाला याच्यामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा विचार या कायद्यानुसार करण्यात आला. आणि काय केलं त्यांनी तर मुस्लिमांसाठी इथं काही स्वतंत्र मतदारसंघ त्यांनी दिले आणि त्यांना सांगितलं की मुस्लिमांचे प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधी या काउन्सिलमध्ये असतील. बघा, आणि आपण पाहतोय की या काउन्सिलमध्ये मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याचं काम या 1909च्या कायद्यानुसार झालेलं आहे. नंतरच्या कालखंडामध्ये याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाद झाले की मुस्लिमांना प्रतिनिधित्व का द्यायचं. पण बरेचसे जे काही पॉलिटिकल लीडर्स होते त्यांनी हे मान्यही केलं नंतरच्या कालखंडामध्ये की ते अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांना ते देणं देखील गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 1909च्या कायद्याने त्यांनी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. तर 1919च्या कायद्यानुसार त्यांनी शिखांना म्हणजे शीख समुदाय जो आहे त्या शीख समुदायाला देखील त्यांनी काय केलं तर त्या काउन्सिलमध्ये त्यांना प्रतिनिधित्व दिलं किंवा त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन त्याच्यामध्ये त्यांना सामावून घेण्याचं काम केलं. म्हणजे इथली जी राजकीय व्यवस्था होती त्या राजकीय व्यवस्थेमध्ये हा जो अल्पसंख्याक समुदाय आहे या अल्पसंख्याक समुदायाला प्रथमतः प्राधान्य देण्याचं किंवा त्यांना प्रतिनिधित्व देण्याचं काम या ऍक्टनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काय झालं तर इथली जी काही राजकीय व्यवस्था होती म्हणजे इथली राजकीय व्यवस्था कशी होती तर इथं जे काही 550 संस्थानं होती त्या संस्थानांचा त्यांचा त्यांचा एक राज्यकारभार होता आणि ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं इथली राजकीय व्यवस्था चालवत होते. म्हणजे समजा कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांचं संस्थान होतं, इकडं हैदराबादला निजामाचं संस्थान होतं, किंवा काश्मीरमध्ये राजा हरिसिंहाचं संस्थान होतं. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे संस्थान या भारतामध्ये होते. जुनागड असेल किंवा बडोदा असेल, बडोद्यामध्ये सयाजीराव गायकवाड महाराज असतील, तर अशी वेगवेगळे संस्थान होती. तर या संस्थानाची जी काही राजकीय व्यवस्था होती त्या राजकीय व्यवस्थेला संपवण्यासाठी ब्रिटिशांनी इथं ही जी काही लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणली या काउन्सिलच्या माध्यमातून त्यांनी प्रतिनिधित्वाचं एक सभागृह इथं निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आणि मग त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहतो की ब्रिटिशांनी ही जी काही संसदेची पद्धती आणली याच्यामध्ये जे काही अल्पसंख्याक आहे त्या अल्पसंख्याकांना देखील सामावून घेण्यासाठी त्यांनी 1909 मध्ये इंडियन कौन्सिल ऍक्ट आणला आणि मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 1919च्या कायद्याने त्यांनी काय केलं तर शिखांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या तरतुदी आहेत
या सर्व तरतुदी त्यांनी या ऍक्ट मध्ये आणल्या आणि इथली राजकीय व्यवस्था देखील त्यांनी बदलण्याचं काम केलं. पण आता 1919 पर्यंत जेव्हा आपण येतो त्यावेळेस 1920 पासून भारताच्या राजकारणामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण 1920 मध्ये अशा काही घटना घडत होत्या की ज्याच्यामुळं इथली भारतीयांची राजकीय आयडिओलॉजी इथं उभी राहत होती. काय झालं होतं नेमकं? 1915 ते 1920च्या कालखंडामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट ज्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा विचार करत होती त्या काउन्सिलमध्ये भारतीयांचे प्रतिनिधी असावेत अशा पद्धतीची मागणी भारतामधून होत होती. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर इथली जी काही शासन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये भारतीयांना कशा पद्धतीने आपल्याला सहभागी करून घेता येईल याचा विचार या भारतीय लोकांनी करायला सुरुवात केलेली होती. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की 1920 पासून भारतामधली जी राजकीय मुवमेंट आहे, जी राजकीय चळवळ आहे, ही राजकीय चळवळ अतिशय सक्रिय झालेली, अतिशय गतिशील झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण काय होतं तर 1920 पर्यंत इथली जी काही सगळ्यात मोठं पॉलिटिकल ऑर्गनायझेशन म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो त्या काँग्रेसची मुवमेंट ही लोकमान्य टिळकांच्या हातामध्ये होती. पण 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचा मृत्यू झाला आणि टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर ही जी काँग्रेसची मुवमेंट आहे ही काँग्रेसची मुवमेंट गांधीजींच्या हातामध्ये आली. आणि गांधीजींच्या हातामध्ये ही मुवमेंट आल्यानंतर गांधीजींनी या मुवमेंटला एक वेगळं वळण देण्याचं काम केलं. त्याचं कारण काय होतं तर अगोदर जी काही टिळकांचं नेतृत्व होतं हे टिळकांचं नेतृत्व थोडंसं हिंदुत्वाकडे झुकलेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा ते झुकलेलं आहे असं म्हटलं जात होतं. पण गांधीजींनी या काँग्रेसच्या मुवमेंटला नंतरच्या कालखंडामध्ये सर्व समावेशक करण्याचं काम केलं. आणि इथला शेतकरी असेल, इथला शेतमजूर असेल, इथल्या स्त्रिया असतील किंवा इथली जी काही तरुण पिढी असतील, इथले विद्यार्थी असतील, या सगळ्यांना या काँग्रेसच्या मुवमेंटमध्ये त्यांनी सहभागी करून घेण्याचं काम केलं. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की गांधीजींनी या काँग्रेसच्या मुवमेंटला एक वेगळा बेस देण्याचं काम केलं. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं 1920 पासून ही जी काँग्रेस आहे ही काँग्रेस एक गांधीयन आयडिओलॉजीवरती उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून गांधीजींनी मग नंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला, स्वदेशीचा आग्रह धरला, स्वदेशी सगळ्या गोष्टी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच माध्यमातून त्यांनी स्वदेशीचं सरकार देखील असावं अशा पद्धतीचे देखील डिमांड केले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यापूर्वी टिळकांनी सांगितलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळविणारच. आणि म्हणून त्यांची जी मुवमेंट होती ती मुवमेंट देखील एक स्वराज्याच्या माध्यमातून स्वराज्यासाठी लढणारी मुवमेंट होती. पण गांधीजींनी या मुवमेंटला पुढे जाऊन स्वराज्य आणि स्वदेशी अशा पद्धतीची जोड दिलेली पाहायला मिळते. स्वराज्य असेल पण ते स्वदेशींचं स्वराज्य असेल अशा पद्धतीची जी काही राजकीय आयडिओलॉजी आहे ही आयडिओलॉजी गांधीजींनी पुढे आणलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून 1920 पासून एक वेगळं राजकीय वातावरण, एक वेगळी राजकीय चळवळ भारतामध्ये सक्रिय झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की भारताच्या राजकीय चळवळीमध्ये अनेक लोक, शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया, तरुण पिढी, विद्यार्थी या सगळ्यांचा सहभाग वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण या 1920च्या कालखंडाच्या दरम्यान फक्त एकच काँग्रेसची मुवमेंट भारतामध्ये होती का की या स्वातंत्र्याची मागणी करत होती? तर नाही. 1920 ते 1925च्या कालखंडामध्ये इथं अनेक राजकीय विचारधारा अस्तित्वात आल्या. म्हणजे हा जो 5 वर्षाचा कालखंड आहे हा 5 वर्षाचा कालखंड हा भारताच्या पॉलिटिकल आयडिओलॉजीच्या निर्मितीचा कालखंड होता असं देखील आपल्याला म्हणता येऊ शकतं. बऱ्याच वेळेस असं विचारलंही जातं की भारतामधली जी पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे ही या आयडिओलॉजीच्या उदयाचा कालखंड कोणता आहे तर आपल्याला हे सहज लक्षात आलं पाहिजे की हे 5च वर्ष असे आहेत. म्हणजे 1920 ते 1925 या 5च वर्षामध्ये भारतामध्ये जी काही पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे या पॉलिटिकल आयडिओलॉजीचा बेस उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे वेगवेगळे ऑर्गनायझेशन देखील पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये आपल्याला बघतो की काँग्रेसची मुवमेंट ही सर्वसमावेशक होत चालली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील 1920 मध्येच मूक नायक सारखं एक पाक्षिक सुरू केलं आणि त्या माध्यमातून देखील इथला जो शोषित वंचित समूह होता ज्याच्यासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं होतं अशा समूहाला घेऊन इथली राजकीय व्यवस्था पुढे आणण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. आणि म्हणून ते देखील 1920 मध्येच भारताच्या सामाजिक आणि राजकीय आंदोलनामध्ये पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. 1924च्या दरम्यान त्यांनी याला एक वेगळं ऑर्गनायझेशन म्हणून उभं करण्याचं काम केलं.
आणि त्यांनी एक संघटन उभं केलं ज्याला आपण बहिष्कृत हितकारणी सभा असं म्हणतो. तर ही देखील 1924 मध्ये अस्तित्वात आली. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळतं की इथं समाजवादी चळवळी होत्या किंवा डाव्या चळवळी होत्या. त्यांचं देखील अस्तित्व 1924 आणि 25च्या दरम्यान उभं राहिलं. किंवा इथले जे काही रिलिजियस ऑर्गनायझेशन होत्या, धार्मिक संघटना होत्या, त्यांचं देखील अस्तित्व या 24-25च्या कालखंडामध्ये निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून हा जो सगळा कालखंड आहे, या सगळ्या कालखंडामध्ये या 5 वर्षामध्ये इथं जी काही पॉलिटिकल आहे किंवा सोशल आहे, तर या आयडिओलॉजीचा एक वेगळा बेस बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून याचाच परिणाम म्हणून आपल्याला हे पाहायला मिळतं की भारतामधली जी काही राजकीय चळवळ आहे किंवा इथली जी काही आंदोलनं आहेत, हे आंदोलनं देखील सक्रिय झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून आपण हे बघतो की भारतामधल्या या सगळ्याच राजकीय चळवळींनी आपलं एक स्वतःचं संविधान असावं किंवा आपण इथल्या देशाचे राज्यकर्ते असलं पाहिजे, अशा पद्धतीची एक आयडिओलॉजी त्यांनी समोर आणली. आणि आम्हाला भारतामध्ये भविष्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमची राजकीय व्यवस्था कशा पद्धतीची असेल याचा विचार करायला इथल्या राज्यकर्त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे भारतीय राज्यकर्ते जे आहेत, भारतीय जी काही नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाने सुरुवातीला याचा विचार करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या हे लक्षात येतं की याच दरम्यानच्या कालखंडामध्ये 1920 ते 1925च्या कालखंडामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचं आंदोलन अतिशय तीव्र झालेलं आहे. आणि भारतीय लोक हे आपल्या राजकीय व्यवस्थेचा विचार करत आहेत. आणि आपली राजकीय व्यवस्था कशी असावी, आपण आपल्या राजकीय व्यवस्थेचे मालक असावेत आणि आपल्याला देखील एक संविधान असावं, अशा पद्धतीचा विचार या 1920 ते 1925च्या कालखंडामध्ये पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून याच कालखंडाच्या दरम्यान लोक ज्यावेळेस असा विचार करायला लागले की आपली एक शासन व्यवस्था असावी, आपली एक राजकीय व्यवस्था असावी, आपणच आपल्या देशाचे राज्यकर्ते असावेत, अशा पद्धतीचा विचार पुढे यायला लागला. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळे जे कायदे आहेत, या सगळ्या कायद्याचाच एक भाग म्हणून आपण त्याच्या थोडंसं पुढे जातोय आणि पुढे जाऊन याचा विचार करतोय की आपलं एक स्वतंत्र संविधान असावं. आणि म्हणून 1919च्या कायद्यानुसार जे काही भारतामधला राज्यकारभार सुरू होता, त्याच्या पुढचा टप्पा म्हणून भारतीय लोक काय करत होते, आता तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आलेला आहे, पण भारतीयांचं गव्हर्नमेंट असलं पाहिजे, भारतीयांचं सरकार असलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार इथले लोक करायला लागलेले आहेत. आणि म्हणून याचाच एक भाग म्हणून आपण पाहतो की भारतीयांनी काय केलेलं आहे, तर इथली जी काही राजकीय व्यवस्था आहे, या राजकीय व्यवस्थेला स्वतःच्या हातामध्ये घेण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून याचा परिणाम काय झाला, तर याचा परिणाम असा झाला की ब्रिटिश लोक देखील याच्यावरती विचार करायला लागले की भारतामधलं राजकीय आंदोलन, भारतामधली राजकीय जी काही आंदोलनाची जी काही पार्श्वभूमी आहे, ती अतिशय तीव्र होत चाललेली आहे. आणि लोक काय करत आहेत, तर लोक त्या माध्यमातून स्वातंत्र्य मागत आहेत. आणि मग जर त्यांना स्वातंत्र्य द्यायचं असेल तर त्यांचं देखील एक संविधान असणं गरजेचं आहे. आता बघा, आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येते की ब्रिटिश गव्हर्नमेंट जो कायदा करत होतं, त्या कायद्याचा रिव्ह्यू म्हणून दर 10 वर्षानंतर काहीतरी ते बदल आणत होते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1861ला इंडियन कौन्सिल ऍक्ट आला, त्याच्या 10 वर्षानंतर 1882ला इंडियन ट्रस्ट ऍक्ट आला, त्याच्या 10 वर्षानंतर 1892ला इंडियन कौन्सिल ऍक्ट आला. म्हणजे प्रत्येक 10 वर्षानंतर ते काही अशा पद्धतीचा एक कायदा आणत होते. आणि त्या अगोदरच्या जे काही मधले गॅप्स राहिलेले आहेत किंवा नवीन जे काही आणायचं आहे, ते दर 10 वर्षानंतर आणत होते. आपल्याला माहित आहे की इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909ला आला आणि त्याच्या 10 वर्षानंतर 1919ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला. म्हणजे दर 10 वर्षानंतर त्याचा रिव्ह्यू व्हायचा. आणि म्हणून पुढच्या रिव्ह्यूला ज्यावेळेस आपण जाऊ, त्यावेळेस भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा देखील अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. याचा विचार ब्रिटिश गव्हर्नमेंट करायला लागलेलं होतं. आणि म्हणून त्याचाच भाग म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की 1929ला खरं तर हा रिव्ह्यू घेण्यासाठी ब्रिटिशांचं एक कमिशन भारतामध्ये येणं गरजेचं होतं. पण झालं असं की ब्रिटिशांचं जे हे कमिशन आहे, हे कमिशन कधी आलं भारतामध्ये, तर हे कमिशन 1927ला आलं. बघा, 1920 ते 1925च्या या दरम्यानच्या कालखंडामध्ये काय होते, तर इथली जे काही आयडिओलॉजी आहे, पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे, ही पॉलिटिकल आयडिओलॉजी इथं तयार होते. पण 1925च्या नंतर 1927ला एक कमिशन भारतामध्ये येतं. काय येतं, 1929ला येणं गरजेचं होतं,
पण ते 1927ला का आलं? कारण भारतामधले राजकीय व्यवस्थेचं जे वातावरण आहे, हे वातावरण खूप तीव्र झालेलं होतं, तापलेलं होतं. आणि म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि 1919च्या कायद्याचा परिणामाचा अभ्यास करण्यासाठी, त्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी एक कमिशन भारतामध्ये येणार होतं. पण ते कमिशन 2 वर्ष अगोदर आलं. म्हणजे 29ला येण्याच्या ऐवजी ते 1927ला भारतामध्ये आलं. आणि भारतामध्ये आल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू झाली. आपल्याला माहिती आहे ते कमिशन कोणतं होतं? तर ते कमिशन सायमन कमिशन होतं आणि सायमन कमिशनच्या विरोधामध्ये भारतातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम म्हणून काय झालं? तर भारतीयांनी त्यांची जी काही संविधान आहे, त्या संविधानावरती विचार करायला सुरुवात केली. त्याच्या विरोधामध्ये सायमन गो बॅक वगैरे अशा वेगवेगळ्या घोषणा दिल्या गेल्या. त्याचं वेगळं कारण असंही होतं, की या सायमन कमिशनमध्ये एकही व्यक्ती भारतीय नव्हता. आणि म्हणून ही एकही व्यक्ती भारतीय नसल्यामुळे त्यांनी काय केलं, तर भारतातल्या लोकांनी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला आणि सायमन गो बॅक अशा पद्धतीचे नारे दिले. आणि म्हणून याचा परिणाम म्हणून आपल्याला पाहायला मिळतो, की याचा परिणाम असा झाला, की सायमन कमिशन जे काही भारतामध्ये आलेलं होतं, त्या सायमन कमिशनमुळे घाईघाईमध्ये एक त्यांचा रिपोर्ट तयार केला आणि रिपोर्ट तयार करून त्यांनी असं सांगितलं, की भारतामधलं जे राजकीय वातावरण आहे, भारतामधली जी राजकीय व्यवस्था आहे, हे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये तापलेलं आहे. आणि म्हणून अ, अ, हे जे काही वातावरण तापलेलं आहे, या तापलेल्या वातावरणाला जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल किंवा त्याचा जर अभ्यास करून आपल्याला पुढे यायचं असेल, तर भारताच्या या लोकांचे जे काही डिमांड्स आहेत, या डिमांड्सचा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विचार करावा लागणार आहे. अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून ह्या ज्या काही सगळ्या आयडिओलॉजी आहेत, या आयडिओलॉजीचा बेस भारतामध्ये बसलेला असताना म्हणजे काँग्रेस आहे 1920ची, बहिष्कृत हितकारणी सभा आहे 1924ची, कम्युनिस्ट पक्ष आहेत ज्याच्यामध्ये रॉय म्हणजे एम एन रॉय यांनी पुढाकार घेतलेला आहे. काही रिलिजियस पार्टीज आहेत म्हणजे हिंदू महासभा आहे, मुस्लिम लीग आहे, आर एस एस आहे. अशा पद्धतीच्या सगळ्या सामाजिक आणि राजकीय आयडिओलॉजी आपल्याला इथे पाहायला मिळतात. याच कालखंडामध्ये हे कमिशन भारतामध्ये येतं आणि हे कमिशन काय करतं, तर हे कमिशन सांगतं, की भारतामध्ये एक भारतीयांचं संविधान असणं गरजेचं आहे. बघा त्यांनी भारतीयांच्या भावना ओळखलेल्या आहेत. भारतीयांना स्वातंत्र्य पाहिजे हे त्यांनी सरळ सरळ स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी ज्यावेळेस हा रिपोर्ट सायमन कमिशननं हा रिपोर्ट ज्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंटला सादर केला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की भारताला स्वातंत्र्य द्यावं लागेल. पण भारताला स्वातंत्र्य देत असताना भारतीयांचं त्यांच्याकडे एक स्वतंत्र त्यांचं एक कॉन्स्टिट्यूशन असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे कॉन्स्टिट्यूशन असणं गरजेचं आहे. पण ते भारतीयांनी कशा पद्धतीनं असावं याचा एक ड्राफ्ट त्यांनी आम्हाला द्यावा, अशा पद्धतीचे एक चॅलेंज त्यांनी भारतीयांच्या समोर ठेवलेलं आहे. आपण पाहतो, की मी तुम्हाला सुरुवातीला असं म्हणालो होतो, की इंडियन कॉन्स्टिट्यूशनला एक ब्रिटिश बॅकग्राऊंड आहे आणि एक इंडियन बॅकग्राऊंड आहे. भारतीय म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं इंडियन बॅकग्राऊंड जे आहे, ते खऱ्या अर्थानं इथून पुढे कामकाजाला सुरुवात करते आहे. काय केलेलं आहे? सायमन कमिशननं सांगितलं, की ठीक आहे, तुम्हाला स्वातंत्र्य हवं आहे ना, तर मग तुम्हाला स्वातंत्र्य हवं असेल, तर तुम्ही काय करा, तुमचं एक स्वतंत्र अशा पद्धतीचं संविधान तयार करा. आणि ते आम्हाला सांगा, की ते संविधान कशा पद्धतीचं असेल, कशा प्रकारचं असेल, तुमची राजकीय व्यवस्था कशा पद्धतीची असेल, हे तुम्ही आम्हाला सांगा. आणि म्हणून हे चॅलेंज जे आहे, हे चॅलेंज पहिल्यांदा कोणी स्वीकारलं, तर हे चॅलेंज पहिल्यांदा इथल्या काँग्रेस नावाच्या जी काही मोठं पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे, या पॉलिटिकल ऑर्गनायझेशननं त्यांनी स्वीकारलं. आणि मग त्यांनी काय केलं, की या सायमन कमिशनच्या रिव्ह्यू रिपोर्टवरती रिपोर्टमध्ये जे काही सांगितलं गेलं, की तुम्हाला तुमचं स्वतंत्र संविधान असणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्याचसाठी म्हणून इथं एक काँग्रेसच्या माध्यमातून एक कमिटी अपॉइंट केली गेली. आणि ही कमिटी त्या कमिटीला खरं तर काँग्रेसची कमिटी असं म्हटलं गेलं नाही. तर त्यांनी काय म्हटलं, द कमिटी अपॉइंटेड बाय द ऑल पार्टीज, म्हणजे सर्व पक्षीय कमिटी असेल अशा पद्धतीची एक कमिटी त्यांनी अपॉइंट केली आणि त्याला नेहरू रिपोर्ट असं म्हटलं गेलं. या कमिटीने जो रिपोर्ट तयार केला, तर त्या रिपोर्टला त्यांनी नेहरू रिपोर्ट असं म्हटलं. म्हणजे हे काय होतं, तर नेहरू रिपोर्ट म्हणजे काय आहे, तर भारतीय संविधानाचा एक पहिला ड्राफ्ट आहे असं म्हटलं गेलं. म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी बरेचसे संविधानाचे ड्राफ्ट तयार होते. त्यातला जो पहिला ड्राफ्ट आहे, तो ड्राफ्ट म्हणजे कोणता ड्राफ्ट आहे, तर तो हा नेहरू रिपोर्टचा ड्राफ्ट आहे.
आणि मग या नेहरू रिपोर्टच्या माध्यमातून त्यांनी भारताची राजकीय व्यवस्था कशा पद्धतीची असेल हे सांगण्याचं काम या नेहरू रिपोर्टच्या माध्यमातून झालं. बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतोय की जी हा जो काही ही जी काही कमिटी होती, या कमिटीला त्यांनी काय म्हटलेलं आहे, ही फक्त काँग्रेसची कमिटी नाही. त्यांनी सांगितलं की द कमिटी अपॉइंटेड बाय द ऑल पार्टीज, म्हणजे सर्व पक्षीय ही समिती असेल अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग या कमिटीमध्ये कोण होतं? द मेंबर्स ऑफ द कमिटी, मोतीलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू आहेत, तेज बहादूर सप्रू आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत, एम आर जयकर आहेत, बॅरिस्टर एम आर जयकर आहेत, जी आर प्रधान आहेत. हे सगळे जे लोक आहेत हे या समितीचे जे काय आहेत सदस्य आहेत. आणि मग ही जी नेहरू कमिटी नेमली गेली, या नेहरू कमिटीनं सायमन कमिशनचं जे चॅलेंज आहे ते चॅलेंज स्वीकारलं आणि हे चॅलेंज स्वीकारून त्यांनी हे सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आम्हाला आमचं संविधान असावं असं म्हणताय ना, ठीक आहे, आम्ही तुम्हाला संविधानाचा आमचा जो ड्राफ्ट आहे तो आम्ही तुम्हाला देऊ. आणि म्हणून त्यांनी जी काही नेहरू कमिटी नेमली, या नेहरू कमिटीने एक 1928 मध्ये त्यांचा एक अहवाल तयार केला आणि म्हणजे त्यांनी एक ड्राफ्ट तयार केला कॉन्स्टिट्यूशनचा आणि त्यांनी तो ब्रिटिश गव्हर्नमेंटला सोपवला. आणि त्यांनी सांगितलं की आमची जी राजकीय व्यवस्था असेल भारताची, ही कशा पद्धतीची असेल, तर त्यांनी सांगितलं की आमची राजकीय व्यवस्था कशा पद्धतीची असेल. आणि मग त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये 3 प्रकारे इथली राजकीय व्यवस्था त्यांनी सांगितली. म्हणजे काय सांगितलं, पहिल्या भागामध्ये जे मेजर पार्ट्स ज्याला आपण म्हणतो, मेजर पार्ट्स ऑफ द नेहरू कमिटी रिपोर्ट्स. आणि मग त्या मेजर पार्ट्स मध्ये त्यांनी सांगितलं की फ्युचर ऑफ इंडिया, व्हॉट इज फ्युचर ऑफ इंडिया, म्हणजे भारताचं भविष्य काय असेल, याचा उल्लेख त्यांनी या पहिल्या पार्टमध्ये केला. दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी सांगितलं की फंडामेंटल राईट्स, म्हणजे भारतातल्या लोकांना आम्ही कुठल्या पद्धतीचे फंडामेंटल राईट्स देणार आहोत, कशा पद्धतीचे मूलभूत अधिकार आम्ही देणार आहोत, याचा उल्लेख त्यांनी या दुसऱ्या पार्टमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा जो भाग आहे याच्यातला, तो भाग आहे हिंदू मुस्लिम रिलेशन्स. बघा, हा सगळ्यात मेजर भाग इथे याच्यामध्ये मानला गेला. कारण काय होतं, तर 1909च्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते आणि त्याच्या अगोदर जी बंगालची फाळणी झालेली, बंगालच्या फाळणीचा विचार केला गेलेला होता 1906ला, त्याच्यामुळं हिंदू मुस्लिमांमध्ये एक वेगळ्या प्रकारची तेढ निर्माण झालेली होती किंवा हिंदू मुस्लिमांचा एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष इथं निर्माण झाले आपल्याला पाहायला मिळतो. 1909च्या कायद्यानुसार जे मोर्ले मिंटो होते, या मोर्ले मिंटोनी त्यांनी काय केलं, तर त्या मुस्लिमांना लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे मध्ये स्वतंत्र मतदारसंघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व देण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे, मोर्ले मिंटोला आपण भारताच्या सांप्रदायिक राजकारणाचा जनक असं म्हणतो. म्हणजे भारतामध्ये सांप्रदायिक राजकारणाला मोर्ले मिंटोनं सुरुवात केली 1909च्या कायद्यानुसार असं म्हटलं जातं. आणि म्हणून तिथून हिंदू मुस्लिमांचा एक वेगळा संघर्ष इथं उभारलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे बंगालच्या फाळणीचा विचार झाला, ती रद्द झाली, त्याच्यानंतर मग मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिले गेलं. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि मग मुस्लिम लीगच्या माध्यमातून मुस्लिमांनी त्यांचा स्वतंत्रपणे विचार करायला सुरुवात केली. आणि म्हणून हिंदू मुस्लिमांमध्ये जे काही वाद आहेत, हे वाद कशा पद्धतीने संपवता येईल याचा विचार या नेहरू रिपोर्टच्या तिसऱ्या भागामध्ये केलेला आहे. बघा, याच्यामध्ये मेजर पार्ट्स म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय, मेजर पार्ट्स ऑफ द नेहरू कमिटी रिपोर्ट. तर त्याच्यामध्ये किती पार्ट्स आहेत, तर 3 पार्ट्स आहेत. म्हणजे फ्युचर ऑफ इंडिया हा त्यातला एक भाग आहे, फंडामेंटल राईट्स म्हणजे इथल्या जनतेला कशा पद्धतीचे मूलभूत अधिकार असतील हा त्याच्यातला दुसरा भाग आहे, आणि हिंदू मुस्लिम रिलेशन्स हा त्याच्यातला तिसरा भाग आहे. म्हणजे हे जे 3 भाग आहेत, या 3 भागांचा विचार या नेहरू कमिटीच्या रिपोर्टमध्ये केला गेला आणि हा एक भारताच्या संविधानाचा पहिला ड्राफ्ट म्हणून स्वीकारला गेला किंवा तो ब्रिटिशांना सादर केला गेला. आणि मग ब्रिटिशांना ज्यावेळेस हे पहिला ड्राफ्ट सादर केला गेला, त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की या याला जरी समजा द कमिटी अपॉइंटेड बाय ऑल पार्टीज असं जरी म्हटलेलं असलं, तरी या रिपोर्टला फक्त काँग्रेसचा रिपोर्ट असं म्हटलं गेलं. म्हणजे हा रिपोर्ट कोणाचा आहे, तर फक्त हा रिपोर्ट काँग्रेसचा आहे असं म्हटलं गेलं. आणि काँग्रेसला ज्या पद्धतीची राजकीय व्यवस्था हवी आहे त्याची मांडणी या नेहरू कमिटीच्या रिपोर्टमध्ये झालेली आहे. अशा पद्धतीचं वातावरण भारतामध्ये क्रिएट झालं आणि याच्यामध्ये वाद निर्माण झाले. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भारतामधले जे राजकीय व्यवस्था आहे, ही राजकीय व्यवस्था कशा पद्धतीची आहे किंवा ज्या आंदोलनं आहेत त्याच्यामध्ये कुठल्या विचारधारा आहेत,
काँग्रेस आहे, बहिष्कृत हितकारणी सभा आहे, कम्युनिस्ट पार्टीज आहेत, हिंदू महासभा आहे, मुस्लिम लीग आहे, RSS आहे, अशा कितीतरी ऑर्गनायझेशन भारताच्या या राजकीय व्यवस्थेमध्ये आहेत. आणि मग ह्या सगळ्या कमिटीच्या सगळ्याच पार्टीचे सदस्य त्याच्यामध्ये होते का? त्यांनी सांगितलं की होय, हे सर्वपक्षीय समिती आहे. नेहरू समिती ही सर्वपक्षीय समिती आहे. ऑल पार्टीज जे काही त्यांचे सदस्य आहेत, तर ते सदस्य हे सगळ्या पक्षाचे आहेत. पण आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस यातल्या सगळ्याच म्हणजे हिंदू महासभा असेल, मुस्लिम लीग असेल, बहिष्कृत हितकारणी सभा असेल किंवा कम्युनिस्ट पार्टी असेल, यांनी मात्र हा रिपोर्ट मान्य केला नाही. मग काय झालं? तर नेहरू कमिटीनं हे सांगितलं की ही सर्वपक्षीय समिती आहे. पण या सगळ्या ऑर्गनायझेशननी हे सांगितलं की नाही, याच्यामध्ये आमचा प्रतिनिधी नाही. आणि म्हणून त्यांनी नेहरू कमिटीच्या या रिपोर्टला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. आणि मग ह्या विरोधाची चर्चा जी आहे, ही विरोधाची चर्चा एवढी पसरली की तिला कुठली सीमाच राहिली नाही. म्हणजे भारतातल्या लोकल पासून ते ब्रिटिश पार्लमेंट पर्यंत या विरोधाची चर्चा मात्र सगळीकडे पसरत गेली. अनेक लोकांनी, अनेक राजकीय संघटनांनी, म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतोय कुठल्या कुठल्या राजकीय संघटना आहेत. बहिष्कृत हितकारणी सभाच्या माध्यम आहे किंवा कम्युनिस्ट आयडिओलॉजीच्या आहेत, हिंदू महासभा आहे, मुस्लिम लीग आहे, RSS आहे, रिलीजियस ऑर्गनायझेशन इतर कुठल्या ज्या काही आहेत, या सगळ्याच राजकीय ज्या काही आणि सामाजिक ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांनी या नेहरू कमिटीच्या रिपोर्टला, म्हणजे नेहरू रिपोर्टला त्यांनी विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की ही फक्त काँग्रेसची आयडिओलॉजी आहे, आमची नाही. आणि म्हणून याचा परिणाम आपल्याला असा दिसतो की ह्या नेहरू कमिटीला सगळ्यांचा विरोध झाला. म्हणून ही नेहरू कमिटीचा रिपोर्ट भविष्यामध्ये स्वीकारला जाईलच असं काही नव्हतं, कारण याची चर्चा ही सगळी नेहरू कमिटीच्या विरोधातली होती. आणि म्हणून या विरोधाला किंवा या चर्चेला समजून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण भारताच्या स्वातंत्र्याचा विचार करायचा. या लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे? म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभेच्या नेत्यांचं म्हणणं काय आहे, मुस्लिम लीगच्या नेत्यांचं म्हणणं काय आहे, हिंदू महासभेच्या नेत्यांचं म्हणणं काय आहे, कम्युनिस्ट आयडिओलॉजी आहे त्यांच्या नेत्यांचं म्हणणं काय आहे, किंवा इथं जे काही संस्थानिक आहेत त्यांचं म्हणणं काय आहे, हे ऐकून घेण्यासाठी आणि त्यांचा नेहरू रिपोर्टला विरोध का आहे हे ऐकून घेण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं, एक राऊंड टेबल कॉन्फरन्स लंडनमध्ये बोलवली. बघा, राऊंड टेबल कॉन्फरन्स 1930 ला पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलवली, ज्याच्यामध्ये कुठले कुठले प्रतिनिधी आहेत? प्रिन्सिपल स्टेट्स आहेत, म्हणजे इथले संस्थानिक आहेत, हिंदूज आहेत, मुस्लिम्स आहेत, लिबरल्स आहेत, जस्टिस पार्टीचे नेते आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, पारसी आहेत, युरोपियन्स आहेत, अँग्लो इंडियन्स आहेत, म्हणजे त्याच्यानंतर बरेचसे नेते आहेत, मदन मोहन मालवीय आहे, जिना आहेत, आगा खान आहेत, बहिष्कृत हितकारणी सभेचे नेते म्हणून BR आंबेडकर आहेत, किंवा हिंदू महासभेचे पुढारी किंवा म्हणून बॅरिस्टर मुंजे आहेत. अल्सो म्हणजे सगळेच जे काही नेते आहेत, या सर्व नेत्यांनी काय केलेलं आहे, या सर्व नेत्यांना ब्रिटिशांनी कुठे बोलवलेलं आहे, तर ते लंडनच्या फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्सला त्यांनी बोलवलेलं आहे. आणि फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स कशासाठी आयोजित केलेली आहे, तर नेहरू कमिटीचा जो रिपोर्ट आहे, या नेहरू कमिटीच्या रिपोर्टमध्ये जे काही सांगितलं गेलेलं आहे, म्हणजे काय सांगितलं होतं, फ्युचर ऑफ इंडिया, भारताचं भविष्य कसं असेल, फंडामेंटल राईट्स कशा असतील आणि हिंदू मुस्लिम रिलेशन्स कशा असतील. मग याच्या बाबतीमध्ये या सर्व लोकांचा विरोध का आहे किंवा त्याला पाठिंबा का आहे, म्हणजे पाठिंबा देणारे हे बरेचसे लोक होते. तर या सगळ्या लोकांना त्यांनी काय केलं, 1930 ला एक लंडनमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स घेतली आणि त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये या सगळ्या लोकांना बोलवलं गेलं. आणि मग या सगळ्या लोकांना बोलवल्यानंतर आपल्याला असं दिसतं की यांची सगळ्यांची चर्चा घडून आणण्यासाठी त्यांनी ही राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित केली. मात्र काय झालं नेमकं, तर या राऊंड टेबल कॉन्फरन्सवर, पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवर गांधीजींनी बहिष्कार टाकला, म्हणजेच काँग्रेसने बहिष्कार टाकला. आणि त्यांनी सांगितलं की ही जी राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे, ही राऊंड टेबल कॉन्फरन्सला आम्ही येणार नाही, कारण काँग्रेसला जे काही म्हणायचं होतं ते काँग्रेसचं जे काही ओपिनियन आहे ते ओपिनियन त्या नेहरू कमिटीच्या रिपोर्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे. आम्हाला त्याच्यावरती कसल्याही प्रकारची चर्चा करायची नाही. कारण काँग्रेसचं म्हणणं असं होतं की भारतामधल्या राजकीय चळवळीचं नेतृत्व हे फक्त काँग्रेस करते, इतर कुठलेही पक्ष करत नाहीत. आणि त्याच्यामुळे भारताची राजकीय व्यवस्था कशा पद्धतीची असावी हे फक्त काँग्रेसच सांगू शकते. काँग्रेसलाच त्याचा अधिकार आहे.
आणि म्हणून काँग्रेसनं हा पहिला ड्राफ्ट तुम्हाला सोपवलेला आहे, अशा पद्धतीचं स्पष्ट मत गांधीजींनी आणि त्यांच्या काँग्रेसने मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग त्यांनी पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवर बहिष्कार टाकला. याचे कोणतेही प्रतिनिधी काँग्रेसचे या पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला लंडनमध्ये पोहोचले नाहीत. पण काँग्रेस आल्याशिवाय तर चर्चा होणार नाही. म्हणजे काँग्रेसला घेऊनच तुम्हाला चर्चा करावी लागेल, कारण काँग्रेस या देशातलं सगळ्यात मोठं ऑर्गनायझेशन आहे. आपण सगळ्याच पक्षाचे प्रतिनिधी बोलवलेले आहेत, पण सगळ्यात मोठं ऑर्गनायझेशन असलेल्या काँग्रेसचे प्रतिनिधी नाहीत. त्याच्यामुळे पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स काही सक्सेस होऊ शकली नाही. पण दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला मात्र हे सगळे नेते तिथं पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये काय झालं नेमकं, तर दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये या सगळ्यांचेच प्रतिनिधी इथं पोहोचले आणि त्यांनी त्यांचं ओपिनियन मांडायला सुरुवात केली. काय झालं, इथं जे काही प्रिन्सिपल स्टेट होते, त्या संस्थान होते, त्या संस्थानाचे प्रतिनिधी होते. म्हणजे आपण जर विचार केला तर सयाजीराव गायकवाड असतील किंवा इकडून निजाम असेल, तर हे लोक तिथं या दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला पोहोचले होते आणि ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचं मत मांडण्याचं काम करत होते. ते सांगत होते की काँग्रेसनं जरी हा नेहरू रिपोर्ट दिलेला असला तरी या नेहरू रिपोर्टमध्ये आमच्या संस्थानांचं काय याचा विचार केलेला नाही. त्याच्यामुळं आम्ही काँग्रेसच्या रिपोर्टला पाठिंबा देऊ शकत नाही. आम्हाला स्पष्टपणानं सांगावं की आमचं काय, याचा विचार त्यांनी करायला सुरुवात केली. आणि म्हणून आपण पाहतो की सुरुवातीच्या कालखंडामध्ये या पहिल्यांदा या संस्थानिकांनी त्यांना विरोध केला. दुसरी बाजू अशी होती, मुस्लिमांचाही विरोध होता. बॅरिस्टर जिना वगैरे असतील त्यांचाही विरोध होता. ते म्हणाले की काँग्रेस ही फक्त हिंदुत्वाचं ऑर्गनायझेशन आहे, हिंदू नेत्यांचं ऑर्गनायझेशन आहे, मुस्लिमांचा पुढारी त्याच्यामध्ये नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं, तर काँग्रेस ही फक्त हिंदूंचं अनुनय करणारं ऑर्गनायझेशन आहे, अशा पद्धतीची ओळख काँग्रेसची मुस्लिम लीगने निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही काँग्रेसचा हा रिपोर्ट मान्य करणार नाही. झाले दोन विरोध. तिसरा विरोध, बॅरिस्टर मुंजे वगैरे जे काही नेते होते हिंदू महासभेचे, त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी असं सांगितलं की ही काँग्रेस जी आहे, ही काँग्रेस काय आहे, तर ही काँग्रेस फक्त मुस्लिमांचा अनुनय करणारा ऑर्गनायझेशन आहे. त्याचं कारण असं होतं की 1909च्या कायद्याला काँग्रेसनं पाठिंबा दिलेला होता आणि त्याच्यामुळं मुस्लिमांची जी काही लिडरशिप आहे त्या लिडरशिपला देखील त्यांचे जे काही मागण्या आहेत त्या मागण्या देखील काँग्रेसनं वरचेवर मान्य केलेल्या होत्या. आणि म्हणून हिंदूंचं म्हणणं असं होतं किंवा हिंदू पुढाऱ्यांचं म्हणणं असं होतं की काँग्रेस ही फक्त मुस्लिमांचं अनुनय करणारं ऑर्गनायझेशन आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं अनुनय करणारं ऑर्गनायझेशन असल्यामुळं आम्ही त्याला कसल्याही प्रकारचं त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते मान्य करत नाही. आणि म्हणून मुस्लिम लीगनेही त्याला विरोध केला. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की काँग्रेसमध्ये जे काही उच्चवर्णीय आहेत त्यांचं वर्चस्व आहे, अल्पसंख्याकांचं आणि अस्पृश्यांचं काय, हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जर भविष्यामध्ये भारतामध्ये जर त्यांची राजकीय सत्ता येणार असेल किंवा त्यांची राजकीय व्यवस्था निर्माण होणार असेल तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी आम्हाला हे सांगावं की त्या राजकीय व्यवस्थेमध्ये इथल्या अल्पसंख्याक समाजाचं आणि इथल्या अस्पृश्य समाजाचं काय असेल किंवा त्यांचं अस्तित्व काय असेल असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून त्यांनी इथं महत्वाची दोन उदाहरणं दिली. एक दिलं रोमचं. रोममध्ये ज्या पद्धतीच्या वाटाघाटी झाल्या त्या पद्धतीच्या वाटाघाटी भारतामध्ये व्हाव्यात अशा पद्धतीचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला. आणि त्यांनी सांगितलं की वेन द किंगशिप इन रोम वॉज अबॉलिश्ड, म्हणजे रोम मधली जी राजेशाही आहे ती राजेशाही ज्यावेळेस संपली त्यावेळेस ती राजेशाही डिवायडेड बिटवीन द कॉन्सिल्स अँड द पॉन्टिफेक्स मॅक्झिमस, म्हणजे कॉन्सल्स आणि पॉन्टिफेक्स मॅक्झिमस मध्ये तिथली राजकीय व्यवस्था विभागली गेली. पण ही राजकीय व्यवस्था विभागत असताना देखील त्यांनी सांगितलं की तिथले पॅट्रिशियन आणि प्लेबियन जे आहेत त्यांच्यामध्ये ह्या राजकीय व्यवस्थेची वाटाघाटी झाली, तशा पद्धतीची वाटाघाटी भारतामध्ये व्हावी लागेल किंवा तिथल्या अस्पृश्यांना आणि अल्पसंख्याकांना तुम्हाला त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं लागेल. आणि म्हणून अशा पद्धतीची जी डिमांड आहे ही डिमांड बाबासाहेब आंबेडकरांनी या दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ठेवली. आणि त्यांनी सांगितलं की तिथं काय झालं, तिथली जी राजकीय वाटाघाटी आहेत कॉन्सलमध्ये, समजा कॉन्सल्स आहे तर कॉन्सलमध्ये काय झालं, तर राजाला जे काही सेक्युलर अथॉरिटी होती ती सेक्युलर अथॉरिटी ही कोणाकडे आली तर ती कॉन्सल्सकडे आली. आणि मग
त्याच्यामध्ये काय झालं तर कॉन्सलमध्ये जे प्रतिनिधी असतील त्या 2 प्रतिनिधीपैकी एक प्लेबियन असेल आणि दुसरा पॅट्रिशियन असेल. म्हणजे तिथं वाटाघाट्या झाल्या. पॉन्टिफेक्स मॅक्झिमस मध्ये देखील तसंच झालं. कारण पॉन्टिफेक्स मॅक्झिमस हे राजाकडे असलेल्या रिलिजियस ऑथॉरिटीच्या अनुषंगाने होते. म्हणजे राजाला जे रिलिजियस ऑथॉरिटी आहेत त्या पॉन्टिफेक्स मॅक्झिमस कडे आलेल्या होत्या. पण तिथं देखील त्यांनी असं सांगितलं की पॉन्टिफेक्स मॅक्झिमस मध्ये हाफ युअर टू बी प्लिबियन्स अँड द अदर हाफ पॅट्रिशियन्स. म्हणजे प्लिबियन्स आणि पॅट्रिशियन्स अशा दोघांचेही प्रतिनिधी अर्धे अर्धे या पॉन्टिफेक्स मॅक्झिमस मध्ये असतील. कॉन्सल्स मध्ये देखील एक प्लिबियन असेल एक पॅट्रिशियन असेल. पॉन्टिफेक्स मॅक्झिमस मध्ये अर्धे प्लिबियन असतील अर्धे पॅट्रिशियन असतील. अशा प्रकारची व्यवस्था ही रोमनं स्वीकारली. त्याच पद्धतीची व्यवस्था भारतामध्ये आली पाहिजे आणि भारतामधल्या अल्पसंख्याक समुदायाला किंवा इथले जे काय अस्पृश्य आहेत त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली. दुसरीकडे आणखीन एक उदाहरण त्यांनी दिलं ते म्हणजे होम रूल चळवळीचं. म्हणजे साऊथ जो काही दक्षिण आयर्लंड आहे या दक्षिण आयर्लंड मध्ये आणि अल्स्टर्स मध्ये ज्या काही वाटाघाटी झाल्या त्या वाटाघाटीचं देखील बाबासाहेब आंबेडकरांनी उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं की अल्स्टर्स हे तिथं अल्पसंख्याक होते आणि अल्स्टर्सला साऊथ आयर्लंडवाल्यांनी सांगितलं की तुम्हाला कुठले राजकीय संरक्षण मागा आम्ही तुम्हाला देऊ. आणि म्हणून जो काही रेडमेंड नावांचा जो काही नेता होता त्या रेडमेंड नावांच्या नेत्यानं त्यांना असं सांगितलं की आज एनी पॉलिटिकल सेफगार्ड्स यू लाईक अँड यू शाल हॅव देम. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचे राजकीय संरक्षण मागा आम्ही तुम्हाला ते देऊ. पण अल्स्टर्सनी त्याला असं उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की तुमची राजकीय व्यवस्था ही खड्ड्यात जाऊ. वी डोंट वॉन्ट टू बी रूल्ड बाय यू ऑन एनी टर्म्स. म्हणजे तुम्ही आमच्यावरती कशाही पद्धतीनं राज्य करावं हे आम्हाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं आम्ही तुमचं राजकीय वर्चस्व मान्य करणार नाही अशा प्रकारचं उत्तर या अल्स्टर्सनी त्यांना दिलं. आणि म्हणून आपण पाहतो की ही जी काही राजकीय व्यवस्था आहे या राजकीय व्यवस्थेमध्ये अल्स्टर्सला त्यांना दक्षिण आयर्लंडच्या लोकांना सहभागी करून घ्यावं लागलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की भविष्यामध्ये ज्यावेळेस भारतामध्ये राजकीय व्यवस्था येईल त्यावेळेस इथल्या अल्पसंख्याकांचं इथल्या अस्पृश्य समुदायाचं काय त्यांच्यासाठी काही जागा इथं राखीव असणार आहेत का किंवा त्यांना शासन आणि प्रशासनामध्ये तुम्ही कशा पद्धतीने सहभागी करून घेणार आहात याचं उत्तर तुम्हाला अगोदर द्यावं लागेल. आणि म्हणून आपण पाहतो की मुस्लिमांना 1909च्या कायद्याने स्वतंत्र मतदारसंघ दिले. शिखांना 1919च्या कायद्यानं स्वतंत्र मतदारसंघ दिले. मग बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न असा होता की मग अस्पृश्यांचं काय. आणि म्हणून त्यांनी डिमांड अशी ठेवली की ज्या पद्धतीनं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ आहेत शिखांना स्वतंत्र मतदारसंघ आहेत त्याच पद्धतीचे स्वतंत्र मतदारसंघ हे अस्पृश्यांना देखील असावेत अशा पद्धतीची डिमांड त्यांनी या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ठेवली. आणि मग ही डिमांड जी आहे ही डिमांड 1932च्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये मान्य केली गेली आणि रॅमसे मॅकडोनाल्डने कम्युनल अवॉर्ड घोषित केला. आणि या कम्युनल अवॉर्ड मध्ये त्यांनी सांगितलं की मुस्लिमांप्रमाणे शिखांप्रमाणे अस्पृश्यांना देखील लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये काय असेल तर स्वतंत्र मतदारसंघ असतील आणि ती डिमांड मान्य केली. पण ह्या डिमांडला गांधीजींचा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होता. गांधीजींनी हे सांगितलं की अशा पद्धतीचे अस्पृश्यांना आम्ही स्वतंत्र मतदारसंघ देणार नाही कारण अस्पृश्य हे आमचे सहकारी आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व हे काँग्रेसमध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही ते मान्य करणार नाही. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की 24 सप्टेंबर 1932ला पुणे करार झाला. म्हणजे याच्या विरोधामध्ये जाऊन गांधीजींनी काय केलं तर गांधीजींनी याच्या विरोधामध्ये जाऊन उपोषणाला सुरुवात केली की आम्ही ह्या कम्युनल अवॉर्ड जो आहे हा कम्युनल अवॉर्ड आम्ही मान्य करणार नाही. आणि मग त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आणि मग त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एक अग्रीमेंट झाला आणि त्या अग्रीमेंटला आपण काय म्हणतो पुणे करार असं म्हणतो किंवा पुन्हा अग्रीमेंट पुन्हा पॅक्ट असं म्हणतो. मग याच्यामध्ये बरेचसे नेते त्याच्यामध्ये सहभागी होते. मदन मोहन मालवीय असतील बी आर आंबेडकर असतील पंडित नेहरू असतील जयकर असतील असे कितीतरी लोक याच्यामध्ये सहभागी होते ज्यांनी हा पुन्हा पॅक्ट घडवून आणला. आणि गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा पुन्हा पॅक्ट झाला. आणि पुन्हा पॅक्ट मध्ये काय सांगितलं गेलं की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ नसतील पण अस्पृश्यांना लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये राखीव जागा असतील. बघा स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा बाजूला गेला आणि अस्पृश्यांना इथे राखीव जागा दिल्या गेल्या. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की याच्या नंतर 1932च्या नंतर पुन्हा एकदा एक नॅशनलिझमचा मुद्दा समोर आला
आणि या नॅशनलिझमच्या मुद्द्यातून माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं की हिंदू महासभेनं एक वेगळा राष्ट्रवाद मांडायला सुरुवात केली, मुस्लिम लीगनं एक वेगळा राष्ट्रवाद मांडायला सुरुवात केली. म्हणजे 1936च्या दरम्यान ह्या सगळ्या घटना घडल्या. 1932ला पुणे करार झाला. 1935चा पुढे ब्रिटिशांनी कायदा आणला. त्या 1935च्या कायद्यामध्ये या सगळ्या तरतुदी आणल्या गेल्या, ज्या तरतुदीवरती 1930, 31 आणि 32च्या पुणे करारामध्ये चर्चा झालेल्या होत्या. या सगळ्या तरतुदींची गठ्ठा तयार करून किंवा या तरतुदी मंजूर करून 1935चा कायदा आणला गेला. पण 1936ला मात्र भारतामध्ये एक वेगळं वातावरण तयार होऊ लागलं. कारण हिंदू महासभेनं त्यांचा राष्ट्रवाद मांडला. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये हिंदू राष्ट्र अस्तित्वात येणार आहे. मुस्लिम लीगनं सांगितलं की नाही, आम्हाला पण एक स्वतंत्र राष्ट्र हवा आहे. आणि अशा पद्धतीची चर्चा 1936 मध्ये पुढे यायला लागली, आपल्याला पाहायला मिळते. आणि या 36च्या नंतर झालं असं की 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं जागतिक स्तरावरती. आणि सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये ब्रिटिश ब्रिटिश जे आहेत ते उतरलेले होते. पण ब्रिटिशांचं म्हणणं असं होतं की ब्रिटिशांच्या बाजूने भारतीयांनी या सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये उतरावं. पण भारतीयांनी सांगितलं की नाही, आम्ही तुम्हाला या सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये कसल्याही पद्धतीने तुम्हाला पाठिंबा देणार नाही. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये म्हणजे 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि 1942ला गांधीजींनी क्वाईट इंडिया मुवमेंट सुरू केली. म्हणजे चले जावचं आंदोलन सुरू केलं. आणि चले जावचं आंदोलन सुरू करून गांधीजींनी सांगितलं की आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे. आणि गांधीजींच्या या चले जावच्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोक सहभागी झाले. गांधीजींना विनवण्याचा खूप मोठा प्रयत्न ब्रिटिशांनी केला. म्हणजे आपल्याला माहिती आहे, रुझवेल्टनी तिकडून चीन मार्फत भारतीयांवरती मोठा दबाव आणला. कारण चीनचे जे नेते होते डॉक्टर सनियत सेन आणि त्यांची मिसेस मादाम पेशेक, या दोघांचे चांगले संबंध हे नेहरूंसोबत होते. म्हणून रुझवेल्टनी चीनच्या माध्यमातून म्हणजे डॉक्टर सनियत सेनच्या माध्यमातून नेहरूंवरती दबाव आणून भारतीयांना ब्रिटिशांच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धामध्ये उभं करण्याचा प्रयत्न केला. सनियत सेन आणि मादाम कैसेक भारतामध्ये आल्या. त्यांनी नेहरूंशी चर्चा केली, पण नेहरूंनी ते मान्य केलं नाही, कारण गांधीजी मान्य करत नव्हते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही हे कशाही पद्धतीने मान्य करणार नाही. आणि म्हणून भारतीयांनी याच्यामध्ये उतरायला नकार दिला. पण ब्रिटिशांनी सांगितलं की हे युद्ध संपताच आम्ही भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करू, स्वातंत्र्य देण्याचं काम करू. आणि म्हणून हे युद्ध संपल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 1947ला त्यांनी इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 असं आणलं. म्हणजे 1947ला आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ असं त्यांनी या ऍक्ट मध्ये सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की 1947ला आम्ही स्वातंत्र्य देऊ. पण मी तुम्हाला असं म्हणालो की सुरुवातीला इथं काय झालं होतं, तर इथं एक नॅशनलिझमची मुवमेंट सुरू झाली होती. आणि त्याचाच परिणाम काय झाला होता, तर हिंदूंनी त्यांच्या राष्ट्राची मागणी करायला सुरुवात केली होती आणि पाकिस्तानने त्यांच्या राष्ट्राची मागणी सुरुवात करायला. कारण 1940ला जो लाहोरचं अधिवेशन झालं मुस्लिम लीगचं, त्या 1940च्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगनं ठरावच असा पास केला की आम्ही काय करणार आहोत, तर आम्ही स्वतंत्र पाकिस्तानची स्थापना करणार आहोत, स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करणार आहोत. इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट मध्येच पहिलंच वाक्य असं लिहिलं गेलं, मेक प्रोव्हिजन फॉर द सिटिंग अप इन इंडिया ऑफ टू इंडिपेंडंट डॉमिनन्स. म्हणजे दोन राष्ट्र उदयास येतील अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी 1947च्या या ऍक्ट मध्ये केली आपल्याला पाहायला मिळते. आणि आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण 14 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे 14 ऑगस्टला भारताची फाळणी झाली आणि भारतामध्ये एक भारत आणि दुसरा एक राष्ट्र म्हणून पाकिस्तानचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या दिवसापासून आपल्याला माहिती आहे की 14 ऑगस्टला पाकिस्तान निर्माण झाला आणि 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण 1947 पर्यंत भारतातल्या काही लोकांनी त्यांचं संविधान तयार करायला सुरुवात केलेली होती. म्हणजे 1927ला सायमन कमिशन आलं आणि 1947 पर्यंत म्हणजे 20 वर्षामध्ये भारताचं संविधान कशा पद्धतीचं असावं याच्यावरती एक दीर्घ स्वरूपाची चर्चा झालेली होती. आणि मग त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की भारतामध्ये एवढे सगळे संविधानाचे ड्राफ्ट तयार झाले. पहिला ड्राफ्ट आला द नेहरू कमिटी रिपोर्ट काँग्रेसच्या माध्यमातून. दुसरा ड्राफ्ट आला हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनने तयार केला होता, ज्याला पूर्ण स्वराज डिक्लेरेशन असं म्हटलं गेलं. तिसरा ड्राफ्ट एम एन रॉय यांनी आला, ज्यांनी इकॉनॉमिक डेमोक्रेसी मांडली.
त्याला कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया असं म्हटलं गेलं. चौथा ड्राफ्ट आला हिंदू महासभेकडून, त्याला कॉन्स्टिट्यूशन फॉर हिंदुस्तान फ्री स्टेट असं म्हटलं गेलं. म्हणजे 4 ड्राफ्ट झाले. गांधीजींच्या आयडियॉलॉजीवरती देखील श्रीमंत नारायण अग्रवाल यांनी एक वेगळा ड्राफ्ट तयार केला होता, ज्याला गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया असं म्हटलं गेलं. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील मायनॉरिटीचे आणि अस्पृश्यांचे प्रश्न मांडले होते आणि म्हणून त्यांनी देखील स्टेट अँड मायनॉरिटीच्या माध्यमातून एक स्वतंत्र मागणीचा आराखडा तयार केलेला होता. समाजवादी पार्टी जी आहे त्या समाजवादी पार्टीने देखील ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडियन रिपब्लिक नावाने एक ड्राफ्ट तयार केलेला होता. म्हणजे हे सगळे जे संविधानाचे ड्राफ्ट आहेत, हे सगळे संविधानाचे ड्राफ्ट कधीपर्यंत तयार होते, तर हे सगळे संविधानाचे ड्राफ्ट हे 1947 पर्यंत तयार होते. कधी कामकाजाला सुरुवात झाली? 1927ला सायमन कमिशन भारतामध्ये आलं आणि सायमन कमिशन भारतामध्ये आल्यानंतर तेव्हापासून या वेगवेगळ्या आयडियॉलॉजीच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनच्या लोकांनी त्यांचं संविधान तयार केलं, कारण त्यांना त्यांच्या आयडियॉलॉजीवरती आधारित असलेले भारताची शासकीय व्यवस्था किंवा भारताची राजकीय व्यवस्था त्यांना उभी करायची होती. आणि म्हणून नेहरू रिपोर्टमध्ये त्यांनी वेगळं सांगितलं, पूर्ण स्वराज डिक्लेरेशनमध्ये त्यांनी वेगळं सांगितलं, एम एन रॉय यांनी इकॉनॉमिक डेमोक्रेसी मान्य केली, हिंदू महासभेनं हिंदू राष्ट्रवादाच्या अनुषंगाने त्यांचं कॉन्स्टिट्यूशन मांडणी केली, नारायण अग्रवाल यांनी गांधीयन आयडियॉलॉजीची जी काही विचारधारा आहे, म्हणजे समजा रामराज्य असेल, ग्राम स्वराज्य असेल, अशा पद्धतीचे विचार गांधीजींचे घेऊन एक वेगळं कॉन्स्टिट्यूशन तयार केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट अँड मायनॉरिटीच्या माध्यमातून मायनॉरिटीचे प्रश्न मांडले. समाजवादी पार्टीने इथं समाजवादी व्यवस्था कशा पद्धतीने येईल याचा विचार केला. म्हणजे या सगळ्या विचारधारा ज्या आहेत, या सगळ्या विचारधारांनी काय केलेलं आहे, तर त्यांच्या पद्धतीनं त्यांचं एक वेगळं ड्राफ्ट तयार करून त्यांच्या पद्धतीनं इथली राजकीय व्यवस्था कशा पद्धतीनं अस्तित्वात येईल याचा विचार त्यांनी त्यांच्या या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि पण झालं असं की यातली कुठलीही एखादा संविधानाचा ड्राफ्ट घेऊन इथली राजकीय व्यवस्था खरं तर भारतीयांना उभी करता आली असती, पण भारतीयांनी मात्र तसं केलं नाही. भारतीयांनी सांगितलं, म्हणजे भारतातल्या नेत्यांनी सांगितलं की या सगळ्यांना घेऊन आपल्याला इथली राजकीय व्यवस्था उभी करावी लागणार आहे. अशा पद्धतीचा कुठलाही एखादा ड्राफ्ट आपल्याला स्वीकारता येणार नाही किंवा अशा पद्धतीचा एखादा ड्राफ्ट स्वीकारून आपल्याला इथली राजकीय व्यवस्था उभी करता येणार नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला या सगळ्यांना सर्वसमावेशक अशा पद्धतीची राज्यघटना तयार करावी लागेल, याचा विचार भारतीयांच्या मनामध्ये होता. नेहरू रिपोर्टला विरोध झाला, पूर्ण स्वराज डिक्लेरेशन स्वीकारलं गेलं नाही, कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया स्वीकारलं गेलेलं नाही, कॉन्स्टिट्यूशन फॉर हिंदुस्तान फ्री स्टेट स्वीकारलं नाही, गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया स्वीकारलं नाही, स्टेट अँड मायनॉरिटी स्वीकारलेलं नाही, ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडियन रिपब्लिक असं कुठलाही एखादा ड्राफ्ट इथल्या लोकांनी स्वीकारला नाही आणि ब्रिटिशांना असं सांगितलं नाही की ठीक आहे, आमच्याकडे हे तयार आहे, तुम्ही जा निघून. असं कुठल्याही राजकीय नेत्यांनी किंवा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने त्यांना सांगितलं नाही. पण झालं असं की या सगळ्यांना घेऊन आपल्याला भारताचं संविधान तयार करावं लागणार होतं, कारण या सगळ्यांची विचारधारा वेगवेगळी होती. सगळ्यांकडे काही ना काहीतरी भारतानं स्वीकारावं अशा पद्धतीचं काहीतरी होतं आणि म्हणून या सगळ्यांनाच एखाद्या सभागृहामध्ये बोलवावं आणि त्यांचे प्रतिनिधी बोलून या देशाचं संविधान तयार व्हावं अशा पद्धतीचा एक विचार देखील पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून याचाच परिणाम आपण बघतो की काय झालेलं आहे, तर या सगळ्या नेत्यांचे भारतामध्ये एक संविधान सभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि या संविधान सभेच्या निवडणुकामधून जे काही प्रांतिक सदस्य निवडले गेले त्या सगळ्यांना त्यांची मिळून संविधान सभा तयार करून या संविधानाचा एक नवीन ड्राफ्ट तयार करावा अशा पद्धतीची एक रचना पुढे आली. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की भारतामध्ये 1946ला प्रांतिक निवडणुका झाल्या आणि त्याच्यामधून प्रतिनिधी निवडून संविधान सभेमध्ये बोलवले गेले आणि संविधान सभेमध्ये काय झालं, तर संविधान सभेकडे या संविधानाचा नवा ड्राफ्ट तयार करण्याचं कामकाज आलं. आणि म्हणून आपण पाहतो की यातला कुठलाही एखादा ड्राफ्ट इथं स्वीकारला गेला नाही, पण 1946ला अस्तित्वात आलेल्या संविधान सभेनं पुन्हा एकदा नव्याने कामकाज सुरू केलं आणि भारताचं संविधान कशा पद्धतीचं असावं याचा विचार पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून 1946 पासून ते 1950 पर्यंत भारताने काय केलेलं आहे, तर त्यांच्या भारतीय संविधान सभेनं काय केलेलं आहे, तर एक संविधानाचा एक वेगळा ड्राफ्ट तयार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की 1946 पासून ते 26 जानेवारी 1950 पर्यंत
संविधान सभेनं जे काही कामकाज केलं त्याचं एक संविधान तयार झालं आणि मग ते संविधान आपण 26 नोव्हेंबर 1949ला त्या पूर्ण झालं. पण 26 जानेवारी 1950 पासून आपण त्याला स्वीकृत केलं आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की संविधान सभेनं प्रचंड मोठं काम करून एक वेगळा आराखडा, एक वेगळं संविधान, एक आयडियल कॉन्स्टिट्यूशन इथं तयार केलं आणि याचाच भाग म्हणून आपण पाहतो की यातल्या ज्या काही संविधान अगोदर तयार झालेले होते या सगळ्या संविधानाला मधल्या काही चांगल्या तरतुदी देखील आपण स्वीकारलेल्या आहेत. असं नाही की हे या सगळ्याच नेत्यांचं आपण सगळंच नाकारलं आणि सगळंच नवीन आणलं, असं काही नाही. तर यातल्या बऱ्याचशा ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्याच्यावरती चर्चाही झाली, त्या स्वीकारण्याचं काम ही संविधान सभेने केलं. पण या संविधानाच्या आराखड्यामध्ये नेमकं काय होतं, म्हणजे नेहरू कमिटी रिपोर्टमध्ये नेमकं काय होतं, पूर्ण स्वराज डिक्लेरेशनमध्ये नेमकं काय होतं, कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडियामध्ये नेमकं काय होतं, कॉन्स्टिट्यूशन फॉर हिंदुस्थान फ्री स्टेटमध्ये काय होतं, गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडियामध्ये काय होतं, स्टेट अँड मायनॉरिटीज मध्ये काय होतं, ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडियन रिपब्लिक मध्ये नेमकं काय होतं, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि म्हणून पुढच्या लेक्चरमध्ये आपण या सगळ्याच गोष्टीवरती चर्चा करणार आहोत की या ड्राफ्टमध्ये नेमकेपणानं काय आलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण याचा विचार करणार आहोत की संविधान सभेनं नेमकं कशा पद्धतीचं संविधान तयार केलेलं आहे. पण सुरुवातीला आपण हे जे सगळे ड्राफ्ट आहेत या ड्राफ्टची थोडक्यात चर्चा आपण करणार आहोत की नेमकं या ड्राफ्टमध्ये नेमकं काय काय आलेलं होतं. आज आपण इथे थांबू. याच्यानंतरचा जो भाग आहे म्हणजे ह्या सगळ्या संविधानावरचा जी काही चर्चा आहे या सर्व संविधानावरची चर्चा आपण नंतरच्या याच्यामध्ये करणार आहोत. नेहरू रिपोर्टची जी चर्चा आहे ती बरीचशी चर्चा आपण याच लेक्चरमध्ये केलेली आहे. पण पूर्ण स्वराज डिक्लेरेशन आहे, कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया आहे, कॉन्स्टिट्यूशन फॉर हिंदुस्थान फ्री स्टेट आहे, गांधीयन कॉन्स्टिट्यूशन आहे, स्टेट अँड मायनॉरिटीज आहे, ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन आहे, समाजवादी पार्टीचं कॉन्स्टिट्यूशन आहे, या सगळ्यावरची जी चर्चा आहे ही चर्चा आपण पुढच्या लेक्चरमध्ये